खूप छान वाटतंय. मागच्या जुन्या वर्ग म्हणजे जे आपल्या वर्गात योग शिकून गेले आहेत, त्यांचा पण मोठा ग्रुप आहे. त्या ग्रुपवर पण मी पाठवलेलं होतं व्याख्यानाचं. आणि आता हं. ताईंचा थोडक्यात परिचय माझ्याकडे होता. त्याच्यामुळे मी काही त्यांना मागितला नाही. तर थोडक्यात परिचय करते. त्यांच्या बोलण्यातून आपल्याला परिचय होईलच. हां, तर लक्ष द्या जरा सगळ्यांनी. हो, हो, हो. आपण नमस्कार मंजुषाताई. आता बंद ठेवा हां ऑडिओ. आपला कार्यक्रम रेकॉर्ड होणार आहे. प्रयत्न चालू आहे, नक्की सांगत नाही. त्याच्यासाठी आपण व्हिडिओ चालू ठेवा सध्या, नंतर व्हिडिओ पण बंद करू आणि ऑडिओ पण बंद करू. त्यांचं व्याख्यान ऐकू. आणि म्हणून मी काही बाकीचं ठेवलं नाही, योग्यत नाही, काही नाही. त्याच्यामुळे फक्त त्यांचा परिचय करते. त्यांचं आपल्याला जास्त चांगलं आणखी मार्गदर्शन मिळेल. तर ताई ताई माझ्या निसर्गोपचाराच्या गुरु आहेत. म्हणजे योग विषय त्यांच्याकडे होता आणि खूपच म्हणजे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे त्यांचं. तर आपण आपल्या वर्गामध्ये 16 जुलै 2000 या दिवशी त्यांना बोलावलं होतं आणि ध्यानावर त्यांनी व्याख्यान दिलं होतं. ज्योतिताई योग पंडित आहे, योग अध्यापक आहेत, निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत आणि त्यांचं संकल्प होलिस्टिक हिलिंग सेंटर आहे स्वतःच. त्या बीकॉम आहे, योगशास्त्रात MA आहेत आणि 25 वर्षापासून योगशास्त्राची त्यांचा योगशास्त्राचा प्रचार प्रसार करत आहे. स्वतः योग वर्ग घेत आहेत. आणि नाशिकला आपलं योग कॉलेज आहे योगशास्त्राचं. तर तिथे MA ला त्या प्राध्यापिका आहेत. हां, शाळा, कॉलेज अनेक संस्थांमध्ये त्या कार्यशाळा पण घेतात. आणि आपण जसं योग प्रचाराचं कार्य करत आहोत, तसं त्या पण योग प्रचाराचं मोठ्या प्रमाणात कार्य करत आहेत. आणि त्यांचा ओंकार इतका अस्खलित आहे, की मी त्यावेळेला इतकी भारावून गेले होते. मी त्यावेळेला शाळेत होते. तर मी त्यांना म्हटलं, माझ्या शाळेत या आणि मुलांसमोर जरा थोडं अर्धा 1 तास घ्या. आणि उत्साहाने त्या आल्या होत्या. तिथे आमची ओंकाराचं त्यांनी घेतलं. खूप आनंद झाला मला. आणि आणखी एकदा आनंद झाला, की उरळीला आम्ही गेलो होतो. आणि तिथे दुपारी ना असं हे लावतात YouTubeवरचं काही जे चांगलं असेल ते. तर मला म्हणजे ताईंचं YouTubeवर दिसलं. म्हटलं यांचं इथे कुठे आलं? तर मला वाटतं ते शोधत असावे, की कोणतं चांगलं आहे. आणि मी मिस्टर पण होते माझ्याबरोबर. मी सांगितलं म्हटलं, बघा असं-असं ह्या आपल्या म्हणजे आपल्या माझ्या गुरु आहेत म्हटलं आणि त्यांचं इथे आपण ऐकतंय. थोडं बसलो आम्ही ऐकलं. खूपच छान वाटलं. तर मी आता ताईंना विनंती करते, की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं आणि आता 1-2 मिनिटात आपण सगळ्यांनी व्हिडिओ बंद करूया आणि ऑडिओ पण बंद करूया. व्याख्यानामध्ये मन लावून ऐकायचं आहे आपण. तर मी ताईंना विनंती करते, की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. माझा 37वा वर्ग आता सुरू होईल पुढच्या महिन्यामध्ये. म्हणजे 36 वर्ग माझे झालेले आहेत. आपला हा आनंद योग वर्गामध्ये काही जण थांबलेले आहेत, की तुम्ही घ्याल तोपर्यंत आम्ही आहोत. तर असं आता आपलं कार्य हे गुरुजींच्यामुळे आपलं चाललेलं आहे. तिथून प्रेरणा घेऊन, तिथून शिक्षण घेऊन आपण पुढे प्रचाराचं कार्य करीत आहोत. आपल्याला नम्र विनंती करते, की आपण आपलं सुरू करावं. हरि ओम. हरी नमस्कार. सगळ्यात ताईंनी सांगितलं की व्हिडिओ बंद करा, पण मला असं वाटतं ज्यांना ज्यांना शक्य त्यांनी व्हिडिओ चालू ठेवा. मला बोलायला जरा छान वाटतं, कारण थोडं चालेल, चालेल. एक्सप्लेन बघितल्यानंतर कुणाला किती समजतंय, आणखीन काय आपण पोहोचवायला पाहिजे हे जरा छान वाटतं. म्हणून ज्यांना अगदी शक्य नसेल त्यांनी बंद ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे. अन्यथा व्हिडिओ ऑन ठेवा. बाकीचं ऑडिओ आपलं म्यूटच असेल. तर आपण सुरुवात नेहमीप्रमाणे तुम्ही सगळे क्लासला येतात, त्यामुळे सगळ्या आपले जे काही एक योगाचा प्रोटोकॉल असतो किंवा काही नियम असतात, आपण सुरुवात नेहमी ओंकाराने करतो. तसंच आज सुद्धा आपण ओंकाराने सुरुवात करूयात आणि मग नंतर आपण पुढे सगळ्या ह्याची तुम्हाला माहिती देईनच. तर त्यासाठी ओंकारासाठी तयार व्हायचंय. सुखासनामध्ये बसा. अगदी ज्या स्थितीमध्ये आपल्याला खूप छान वाटतं, सुखकारक वाटतं, ती स्थिती घ्या. जर जमिनीवर बसलेला असाल, आसनांवर बसलेला असाल, तर सहज आसन असू द्या. हाताची मुद्रा जी माहिती असेल ती. अन्यथा दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवा. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने ठेवा. आणि जे खुर्चीवर बसलेले असतील त्यांनी फक्त आपले पाय जमिनीला टेकतील अशा पद्धतीने बसा.
पाठीचा कणा सरळ ठेवा, पण ताणलेला नको. डोळे शांत आणि अलगद मिटलेले ठेवा. काही क्षण लक्ष सगळं माझ्या सूचनांकडे द्या. दीर्घ खोलवर श्वास घ्या आणि अगदी सहजपणे सावकाश श्वास सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडताना संपूर्ण शरीर ढिलं टाकून द्या. शरीराकडे लक्ष, श्वासाकडे लक्ष. आत येणारा श्वास, बाहेर जाणारा श्वास. काही क्षण थांबून निरीक्षण करा. तर आपल्या शरीरावर ताण आहे असं जाणवत असेल तर काढून टाका. मनामध्ये विचार असतील त्याकडे दुर्लक्ष करा किंवा त्रयस्थ नजरेने पाहण्याचा प्रयत्न करा. आपण 3 ओंकार आणि ओम सहनाववतु प्रार्थना म्हणणार आहोत. श्वास पूर्ण भरून घेऊन आकार, उकार आणि मकारचा उच्चार ज्याप्रमाणे आपल्याला येतो त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. प्रार्थना ओम सहनाववतु एकत्र. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. सावकाशपणे दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर ठेवत डोळे उघडू शकता. पुन्हा एकदा हरिओम. आजचा आपला विषय योग एक जीवनशैली. आपण सगळे योग साधक आहात. त्यामुळे योग तुम्ही जाणता. आपल्यापैकी बरेच जण योग करत असाल. बरेच जणांना करायची इच्छा असेल पण काही कारणामुळे करत नसू. आणि आजच्या विषयाचं जे शीर्षक आहे योग एक जीवनशैली, ह्याच्यावरून आपण काय म्हणूया. जीवनशैली म्हणजे काय सगळ्यात आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि मग ते योग एक जीवनशैली म्हणजे काय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सगळं आपल्याला माहिती आहे. आपल्याला माहिती की योग केल्याने काय होतं काय नाही, किंवा आपण ऐकिवात असतो, किंवा बऱ्याच वेळेला आता सध्याच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर काही व्याधी झाल्यानंतर डॉक्टर सुद्धा सांगतात योग करा, प्राणायाम करा. म्हणजे हे आपल्याला सगळं माहिती आहे. पण ती खरंच आपली जीवनशैली आहे का, असा काहीतरी आपण आपल्यालाच प्रश्न विचारायचा. किंवा तो आपल्या जीवनशैलीचा एक भाग आहे का. म्हणजे ह्याचा अर्थ काय, मी तरी करते ना योग, मग माझ्या जीवनशैलीचा एक भाग आहे असं मी म्हणू शकते. तर ते 100% होतंय का, हे आपण फक्त विचार करायचा. 100% माझ्याकडून योग होतं का. कारण जीवनशैली म्हणजे काय, आपण संपूर्ण दैनंदिन जीवनामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत ज्या गोष्टी अगदी केल्याच पाहिजे किंवा अनिवार्य आहे किंवा आपण करतोच, जसं की आहार आहे, विश्रांती आहे, विहार आहे, अनेक सगळ्या ज्या गोष्टी आपण कर्म करतो त्या सगळ्यामध्ये ते कसं केलंच पाहिजे. आपण असं म्हणतो का की आज मी जेवण करणार नाही, चालतं, काही नाही फरक पडला, किंवा आज मी झोपणार नाही,
तो जीवनशैलीचा आपला एक महत्वाचा दैनंदिन जीवनामधला महत्वाचा भाग आहे. तसा योग आपला आहे का? असा आपण काहीतरी विचार करतो का? म्हणजे योग जसं बाकीच्या गोष्टी आपण आहार आणि विश्रांती घेतो, तसं योग नित्यनेमाने होतं का 100%? करत पण असू 80%, 90%, 50%. आणि मग आता आपण ह्याच्यावरून असं म्हणू शकू ना, की काही वेळेस आमच्याकडे कार्यक्रम आहे. आज बाहेर गेलोय, आज हॉटेलमध्ये आहोत किंवा व्हेकेशनसाठी बाहेर गेले, तिथे कुठे योग करायचा? मग जर असा जर प्रश्न आपल्या मनामध्ये असेल, तर त्याच्या पाठीमागचं कारण म्हणूयात किंवा बघण्याचा दृष्टिकोन योग म्हणजे काय असेल? आसन आणि प्राणायाम. बरोबर की नाही? फक्त आसन आणि प्राणायाम म्हणजे योग एवढंच आपण जाणतो. पण मग खरंच आसन आणि प्राणायाम म्हणजे योग आहे का? हे सगळ्यात आधी जाणून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. तर योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर आसन आणि प्राणायाम हे त्याचे अंग आहेत. हा त्याचा भाग आहे. जसं आपलं संपूर्ण शरीर जर आपण बघितलं, या संपूर्ण शरीरामध्ये डोळे आणि हात किंवा पाय आणि हात किंवा पोट आणि पाठ असं आपण फक्त म्हणजे आपण संपूर्ण शरीर असं म्हणतो का? संपूर्ण शरीर म्हटल्यानंतर प्रत्येक अवयव माझ्या शरीराचा महत्वाचा आहे. प्रत्येक शरीराचा भाग माझा महत्वाचा आहे. असं तर आपण म्हणत नाही, की डोळे नाहीये चालेल, हात नाहीये चालेल, पाय नाहीये किंवा एकाचाच विचार आपण करतो का? नाही. जेव्हा या संपूर्ण गोष्टींचा विचार असतो किंवा सगळ्या गोष्टी मिळून आपलं एक शरीर तयार होतं, तसं योगमध्ये बरेच अंग आहेत. त्या सगळ्या अंगांचा विचार करणं खूप जास्त महत्वाचं आहे. हे मी तुम्हाला आता का सांगितलं? कारण आपण फक्त आसन आणि प्राणायामापुरतं योग जेव्हा आपण म्हणतो, मग तिथे मात्र हे उत्तर बरोबर आहे, की 100% माझ्याकडून योग होत नाही. कारण काही कारणासाठी मी बाहेर गेले, बाहेर गावी गेले किंवा कुणाच्या तरी घरी गेले, तर तिथे मला योग करायला जमत नाही. त्यामुळे 100% मी म्हणणार नाही. पण योग म्हणजे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कर्म, प्रत्येक क्रिया आपण दिवसभरामध्ये जे जे करतो ते सगळं योगच आहे. जर आपण त्या पद्धतीने विचार केला तर ते योगच आहे. कारण योगाची व्याख्या काय आहे? आपल्याला माहिती आहे व्याख्या आपण बरेच ऐकतो. पण त्या पद्धतीने विचार करतो का? त्या पद्धतीने आपण आचरण करतो का? हे तितकंच महत्वाचं आहे. जसं की योग म्हणजे जोडणे. युज या धातूपासून तयार झालेलं आहे. मग युज जोडणे, काय जोडायचंय आपल्याला? शरीर आणि मनाला जोडायचंय, आपण असं म्हणू शकतो. मग हे कसं जोडता येईल? कोणाच्या माध्यमातून जोडता येईल? हे पण तितकंच महत्वाचं आहे. जसं शरीर मन आहे, तसं शक्ती आहे. कोणती शक्ती? अंतर्गत शक्ती, बाह्य शक्ती. जे आपल्यामध्येच आहे, आपण जोडतो का? मग अंतर्गत आणि बाह्य शक्ती म्हणजे काय? जे विश्वामध्ये, जे ब्रह्मांडामध्ये आहे, ते माझ्यामध्ये पण आहे. पिंडामध्ये पण आहे. शरीर म्हणजे आपलं पिंड आहे. आणि ब्रह्मांड जे बाहेरचं आहे, ते आपण शक्तीला जोडतो का? किती वेळा जोडतो? ते जोडणं म्हणजे पण योगच आहे. याला काही मग कोणत्याही कुठेही आपण जरी गेलो जगाच्या पाठीवर, तिथे काही त्याला काही मर्यादा नाहीये. म्हणजे कुठेही कोणीही काही करू शकतं. या शक्तींना जोडणं म्हणजे सुद्धा योग आहे. जसं की आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन म्हणजे योग. हा अगदी खूप जड शब्द आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून. पण जरी आध्यात्मिक दृष्टिकोनातून जरी म्हटलं, तरी आपण ह्याचा सोपा अर्थ काढू शकतो. आत्मा आणि परमात्मा. कारण परमात्माचाच एक अंश आपण आहोत. आत्मा आहे. मग ह्यांचं जोडणं म्हणजे आपण काय करू शकतो? जोडायचं म्हणजे काय करू शकतो? विचारांनी जोडू शकतो आपण. नक्कीच विचाराने जोडू शकतो, काही सूचनांच्या माध्यमातून जोडू शकतो, काही क्रियांच्या माध्यमातून जोडू शकतो. जे आता तुम्ही, मी, आपण जे काही बसलेलो आहोत, या माध्यमातून पण आता आपण जोडता येऊ शकेल. त्याला काही वेगळ्या कोणत्या गोष्टींची, साधनांची किंवा जागेची काहीच गरज नाही. जिथे कुठे आपण असू, तिथे आपण जोडले जाऊ शकतो. जोडणं महत्वाचं आहे. त्या पद्धतीने विचार करणं महत्वाचं आहे. त्याला म्हणायचं योग. आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने विचार करतो, मग 100% आपल्याकडून योग ताई तुमचं थांबलेलं आहे. नेट प्रॉब्लेम आहे वाटतं ज्योतिताई. आपण लिव्ह करून पुन्हा जॉईन करा. ज्योतिताई लिव्ह करून जॉईन करा पुन्हा.
अन्वेषा ते कनेक्ट का हॅलो, हा, माझा आला आवाज आवाज. हां, माझा आवाज येत असेल, लाईट गेले, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. बरं बरं. व्हिडिओ काही दिसणार नाही तुम्हाला, पण मी बोलू शकते आता सध्या. हा, बोला, चालेल. हां. तर त्याप्रमाणे योग आपण जेव्हा विचार करतो, तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातून विचार करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर आता आपण आज आपलं योग एक जीवनशैली म्हटल्यानंतर सुरुवातीला आपण ओंकार म्हटले. बरोबर? तर ओंकाराचं काय महत्त्व आहे? मग आपण ओंकार सुद्धा हा योगाचा एक भाग आहे म्हणण्यापेक्षा ओंकारातूनच सगळी संपूर्ण विश्वाची उत्पत्ती आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा ओंकाराला तितकंच महत्त्व आहे. मग ओंकार कधी म्हणावे, कोणी म्हणावे, कुठे म्हणावे, किती प्रमाणात म्हणावे? जेव्हा आपल्याला जमेल, जेव्हा त्याची आपल्याला सकाळच्या वेळेस, दुपारच्या वेळेस, रात्रीच्या वेळेस, अगदीच कधी नाही तर रात्री झोपताना सुद्धा आपण ओंकार म्हणू शकतो. आणि जसं आपल्याला वेळ असेल, जे आपण करू शकतो त्या पद्धतीने आपल्याला ओंकार म्हणता येऊ शकेल. तर आपल्याला तो एक अविभाज्य घटक आहे किंवा आपण त्या पद्धतीने त्याच्याकडे पाहू शकतो किंवा त्याचा आपण अभ्यास करू शकतो. तर आज आपल्याला थोडंसं सोपं जावं म्हणून जसं आपलं संपूर्ण शरीर आहे, हे संपूर्ण शरीर पंचकोशात्मक आहे, पंचमहाभूतात्मक आहे. पंचमहाभूत आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. तर मग ह्या पंचमहाभूतांचा जसं आपण म्हटलं निसर्गामध्ये हे 5 महाभूत आहेत. तसंच आपल्यामध्ये सुद्धा हे 5 महाभूत आहेत. ह्याच्यापासूनच आपली निर्मिती आहे. म्हणजे ब्रह्मांड ते पिंडी आणि पिंडी ते ब्रह्मांडी. मग हे 5 तत्व जर आपल्यामध्ये असेल, ह्या 5 तत्वांचा आणि योग ह्याचा काही संबंध आहे का? निश्चितपणे. कारण आपली उत्पत्तीच सगळ्या आपल्या पूर्ण मानवजाती किंवा आपण प्रत्येक जण जन्माला येतो, त्यावेळेस ह्या कोणत्या एका आसनाच्या मधूनच आपली उत्पत्ती झालेली आहे. कसं काय? कारण ज्यावेळेस गर्भामध्ये बाळ असतं, त्यावेळेस त्याची जी स्थिती तुम्ही पाहिलेली असेल, तर एक विशिष्ट पद्धतीची बाळाची स्थिती असते आणि आसनाच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण त्याचा विचार करतो, तर आसनामध्ये ते एक पद्धतीचं आसन आहे. त्याला आपण म्हणतो, आपण तुम्ही सगळेजण आता योग करत आहात म्हणून पवनमुक्त आसन. पाय जवळ असतात, हात थोडेसे जवळ असतात आणि ती पवनमुक्तासनाची स्थिती आहे. म्हणजे उत्पत्ती आपली त्याच्यामधून झालेली आहे. आपण ते घेऊनच आलेलो आहोत. जसं प्रत्येक आत्मा म्हणजे प्रत्येक मनुष्य, मी म्हणजे कोण? आता मी ज्योती हे मला मिळालेलं नाव आहे, पण मी एक आत्मा आहे. तसे आपण सगळे आत्मा आहे आणि आत्मा-आत्म्यांचं कनेक्शन असतं. एकमेकांचं नसतं, आत्मा-आत्म्यांचं असतं. तसं प्रत्येक आत्मा येताना तो काही गुण घेऊन येतो. त्याला 7 गुण असतात त्याच्याकडे. हे प्रत्येकामध्ये आहे. आणि मग ते 7 गुण कोणते आहेत? मी म्हटल्याप्रमाणे योग खूप मोठा विषय, बोलू तेवढं कमी आहे. पण आपल्याला काय उपयुक्त आहे आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण कशा पद्धतीने विचार करायला पाहिजे, तर त्याचे काय-काय छोट्या-छोट्या गोष्टी मी हे नक्की सांगेन. जसं शांती आहे, शांतता, प्रेम आहे, सुख आहे, समाधान आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण घेऊन आलेलो आहोत आपल्याबरोबर. पण कालांतराने काही संस्कारांमुळे, काही गोष्टींमुळे हे मागे-मागे पडतं आणि त्याच्यापासून आपण दूर जातो. तर आपली उत्पत्ती ह्या योगमधून झालेली आहे. फक्त कालांतराने त्याचा विसर पडतो. लहान बाळ असेपर्यंत ते बऱ्याचशा गोष्टी शरीराच्या हालचाली या होत असतात. मग पुन्हा एकदा आसन म्हणजेच योग का? नाही. तर या पंचतत्वाच्या माध्यमातून जर आपण विचार केला, तर हे 5 तत्व पृथ्वी. आता पृथ्वी हा एक तत्व आहे. आता पृथ्वी तत्व निसर्गामध्ये पण आहे आणि आपल्यामध्ये पण आहे. आता निसर्गामधलं पृथ्वी तत्व म्हणजे काय? पृथ्वी म्हणजे जी गोल दिसते ती पृथ्वी नाही. पृथ्वीमधून हे संपूर्ण निसर्ग आहे आणि त्याचा मुख्य जो भाग आहे ते म्हणजे माती. माती हे पृथ्वी तत्वामध्ये येतं आणि मातीतूनच आपण म्हणतो ना, की आपला सगळ्याचा बेस माती आहे. तसं ह्या निसर्गातलं माती आहे. मग तसं योगमध्ये पृथ्वी तत्व काय आहे? योगमध्ये पृथ्वी तत्व म्हणजे आसने. हे पृथ्वी तत्वामध्ये येतं. मग आता आसने म्हटल्यानंतर आसन जेव्हा आपण करतो, तेव्हा काय माध्यम आहे? शरीर. माझं हे संपूर्ण शरीर
आणि जर मनुष्याचा विचार केला तर माझं हे स्थूल शरीर म्हणजे पृथ्वी तत्व आहे. आणि हे स्थूल शरीर, स्थूल म्हणजे जे डोळ्यांना दिसतं, आणि हे स्थूल शरीर कशातून निर्माण होतं? अन्नातून निर्माण होतं. कोणतं अन्न? जे बाहेरून आपण आतमध्ये घेतो. मग जसं अन्न घेतो तसं आपलं शरीर बनतं. सकस अन्न घ्या, समतोल अन्न घ्या, चांगला आहार घ्या, सात्विक अन्न घ्या, आपलं शरीर तसं बनेल. जसं अन्न घेणार तसं आपलं शरीर बनणार. बरोबर? मग हे संपूर्ण शरीर, आणि योगमध्ये आसन, आणि आसनासाठी आपलं शरीर खूप महत्वाचं आहे. जर आपलं आसन हे स्थिर, म्हणजे ह्या पृथ्वी तत्वाच्या माध्यमातून जेव्हा आपण आसन करतो, ते ह्या आसनाच्या माध्यमातून आपल्याला काय मिळतं? तर फक्त काही ठराविक आपण जे काही रोज वर्गामध्ये करत असाल तुम्ही किंवा घरी करत असाल, तर काहीतरी हालचाल करणं म्हणजे आसन नाही. सगळ्यात महत्वाचं आहे स्थिरता. हा आसनाचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. स्थिरता. कशाची स्थिरता? शरीराची. बर, शरीराची स्थिरता म्हणजे आता मी जशी बसलेली आहे, आपण सगळेजण जसे बसलेले आहात, तुम्ही म्हणाल मी स्थिर आहे. किती वेळासाठी असू शकेल? 1 मिनिट, 2 मिनिट, 5 मिनिट. कालांतराने चुळबुळ चालू होते, कुठेतरी वेदना चालू होतात, आणि आपण लगेचच त्या स्थितीतून पुन्हा दुसऱ्या स्थितीमध्ये येतो. मग त्याला स्थिरता म्हणायचं का? नाही, त्याला स्थिरता म्हणता येणार नाही. कारण का? त्या स्थिरतेसाठी सगळ्यात महत्वाचा भाग आहे मन. शरीर आणि मन ह्या सगळ्यात महत्वाचा जो एक दुवा म्हणा किंवा महत्वाचा भाग म्हणा, हा योग ह्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे शरीर आणि मनाचा विचार, जे अन्य कोणत्याही शास्त्रामध्ये केलेलं नाहीये. व्यायाम पण आपण तितकंच महत्वाचं आहे, पण व्यायामामध्ये फक्त शरीराला महत्व आहे, मनाला नाही. तिथे कुठे मन असतं का? फक्त धावणे करणं, आपल्या हालचाली ह्या जलद गतीने करणं, ह्याच्यामध्ये फक्त शरीर गुंतलेलं असतं. माझं शरीर मी कसं तयार करेन, पण तिथे मन कुठे नसतं. पण योगाभ्यासामध्ये मात्र मन असतं. का? तर मन आपण जसं मनाने सूचना देतो, ज्या ज्या सूचना दिल्या जातात त्या त्याप्रमाणे शरीराची ती ती हालचाल आपण स्थिर ठेवू शकतो किंवा त्या स्थितीमध्ये आपण जाऊ शकतो. त्यामुळे स्थिरता हे आसनाशी संबंधित आहे, आणि आसनांच्या माध्यमातून आपण शरीराची स्थिरता प्राप्त करून घेऊ शकतो. जसं आता आपण 10 मिनिटं एका स्थितीमध्ये न हलता बसणं, त्यासाठी स्थिरता अपेक्षित आहे, आणि हे पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे. तर मग आसनं, कोणती आसनं करावी, काय करावी? आपलं वय काय आहे? आपल्याला काय सुखकारक आहे, आनंददायक आहे, आपल्याला आपली प्रकृती काय आहे, आणि बाहेरचा ऋतू काय आहे, हे सगळं बघून आपण आसनं करणं फार गरजेचं आहे. एखाद्याला जर शीर्षासन जमत असेल, तर मलाही शीर्षासन जमलंच पाहिजे असा अट्टहास असू नये. ज्याला ज्याची गरज आहे, ज्याचं जसं शरीर आहे, ज्याची जशी प्रकृती आहे, त्या पद्धतीने आपण आसन निवडावं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याच्यातून मला आनंद मिळतो ते आसन मी करणं गरजेचं आहे. ज्याच्यातून मी सुखकारकता मला मिळतो ते आसन करणं गरजेचं आहे. जर मी ओढून ताणून, मीही करू शकते शीर्षासन, पण ओढून ताणून जर मी केलं तर ते फार काळ टिकणार नाही, कारण तिथे माझं मन नसेल. माझं त्यावेळेस मन गुंतलेलं असेल त्या शरीरामध्ये. कधी एकदा मी आसन सोडते, मला इथे वेदना आहे, तिथे वेदना आहे, सुखकारक नाही, त्यामुळे ती स्थिरता येणार नाही. त्यामुळे जे सुखकारक आहे, जे मनाला आनंद देणार आहे, ती कोणतीही कृती, ती कोणतीही क्रिया आपण आसनाच्या ह्याच्यातून माध्यमातून करू शकतो. मग नुसता एक हात वर उचलणं, हाताचा नमस्कार आहे, काही आपले जे सुरुवातीला आपण ज्याला वॉर्मअप म्हणतो, पूरक हालचाली म्हणतो, ते सुद्धा त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला खूप काही फायदे मिळतात, खूप चांगले परिणाम मिळतात. हालचाल होते, स्थिरता असणं गरजेचं आहे, आणि सुखकारकता असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला जे झेपेल, जमेल ते आसन निवडावं. जे 25 वर्षाला मी आसन करत होते, ते जर मी 60 वर्षाला करण्याचा अट्टहास केला तर चालणार नाही. शरीर साथ देणार नाही, मन साथ देणार नाही, आणि त्याच्यातून मिळणार काहीच नाही. परिणाम न मिळता आपल्याला दुष्परिणाम मात्र निश्चितपणे होऊ शकतं. त्यासाठी आसनाच्या माध्यमातून स्थिरता, पृथ्वी तत्व, या पृथ्वी तत्वाचा आपण विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे. पृथ्वी, मग आप. आप हे दुसरं तत्व आहे. आप म्हणजे जलतत्व. मग हे जलतत्व निसर्गामध्ये पण आहे. मग निसर्गामधलं काय? पाण्याचे सगळे जे काही उपचार आहेत ते सगळे जलतत्वामध्ये येते. पाण्याचे अनेक उपचार आहेत. खूप काही त्याच्यावर आपण बोलू शकतो. पण सध्या आपल्याला, आपण जे पाणी पितो ते पण एक तत्व आहे. एका पद्धतीने, विशिष्ट पद्धतीने पाहिले तर त्याचा मात्र आपल्याला निश्चितपणे परिणाम होतो.
तसंच जर योगाच्या माध्यमातून आपण जर जलाचा विचार केला तर आपलं शरीर हे पृथ्वी तत्व, शरीराच्या आत जल आहे की नाही? जलाच्या माध्यमात निसर्गाचा भाग आपण आहोत, त्यामुळे जे निसर्गात आहे ते शरीरात आहे. 70% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. मग ते रक्ताच्या माध्यमातून किंवा अन्य सगळ्याच्या माध्यमातून 70% भाग पाण्याचा आहे. मग जर पाण्याचा असेल तर योगाच्या माध्यमातून मी काय जलाचे उपचार देऊ शकते? मी उपचार करू शकते का? किंवा मी माझ्या ह्याच्यामध्ये जीवनशैलीमध्ये सहभाग करून घेऊ शकते का? निश्चितपणे. तर हे जलतत्व म्हणजे सगळ्या प्रकारच्या शुद्धिक्रिया, अनेक प्रकारच्या शुद्धिक्रिया आहेत. त्याला षटकर्म म्हणतात. 6 प्रकारच्या शुद्धिक्रिया सांगितलेल्या आहेत. धौतीर, बस्ती, तथा, नेती, त्राटकम, नौलिकम तथा कपालभाती शैतानी षटकर्माणी प्रचक्षते. या शुद्धिक्रियांना खूप जास्त महत्व योग शास्त्रामध्ये दिलेलं आहे. कारण हटप्रदीपिका आणि घेरंड संहिता हे महत्वाचे 2 ग्रंथ आहेत आणि ह्याच्यामध्ये जास्तचा भर हा शुद्धिक्रियांवर दिलेला आहे. मग तुम्ही म्हणाल, आम्ही तर आतापर्यंत कधी शुद्धिक्रिया केल्या नाही आणि ते करणं गरजेचं आहे का? तर मी असं म्हणेन, एखाद्या वेळेस आसन नाही केलं तरी चालेल, पण शुद्धिक्रिया फार महत्वाचं आहे. कारण शुद्धिक्रिया केल्याशिवाय, मी आतून शुद्ध झाल्याशिवाय त्याचा परिणाम माझ्या शरीरावर दिसणारच नाही आणि ती स्थिरता मला येणारच नाही. त्यासाठी शुद्धिक्रिया खूप महत्वाच्या आहेत. आणि मग ह्या अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या शुद्धिक्रिया आहेत. मग काही वायूच्या माध्यमातून, काही पाण्याच्या माध्यमातून किंवा अन्य क्रियांच्या माध्यमातून या शुद्धिक्रिया केल्या जातात. पण मग आता ह्या सगळ्या शुद्धिक्रियांचा जीवनशैलीमध्ये आपला कसा सहभाग असायला पाहिजे? जसं आसन आणि प्राणायाम ह्या नित्यनेमाने रोज करण्याच्या क्रिया आहेत, रोज करण्याच्या प्रक्रिया आहेत, तशा शुद्धिक्रिया नाहीयेत. शुद्धिक्रिया जेव्हा त्याची गरज आहे, जितकी गरज आहे तेव्हाच शुद्धिक्रिया कराव्या असं हटप्रदीपिकेमध्ये सांगितलेलं आहे. एखादी व्याधी झाली आहे, त्या व्याधीसाठी कोणती शुद्धिक्रिया करणं गरजेचं आहे. ती शुद्धिक्रिया करून व्याधीतून मी मुक्त झाल्यानंतर ती शुद्धिक्रिया करू नये. पण समजा काही व्याधीच नाही, निरोगी स्वस्थ व्यक्ती आहे, मग त्याने शुद्धिक्रिया करायच्या नाहीत का? तर जरूर कराव्या. त्याने 8 दिवसातून एकदा, 10 दिवसातून एकदा, 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा, जशी त्याला गरज आहे, स्वस्थ, ज्याला आपण प्रिव्हेन्शन म्हणतो, काही रोग, व्याधी होण्यापूर्वी किंवा ती होऊ नये म्हणून काही शुद्धिक्रिया करणं खूप जास्त गरजेचं आहे. जसं जलनेती आहे, जसं वमन आहे, जसं कपालभाती आहे, जसं त्राटक आहे, ह्या सगळ्या शुद्धिक्रियांमध्ये येतात. मग त्याच्यामध्ये ज्याची जशी गरज आहे त्या पद्धतीने ते शुद्धिक्रिया आणि ज्यावेळेस या शुद्धिक्रिया केल्या जातात, आतून अंतर्गत शुद्धी होते आणि त्याचं रिफ्लेक्शन कशावर होईल? शरीरावर होईल. आणि ते कसं दिसेल? आपल्या डोळ्यांच्या माध्यमातून, मनाच्या माध्यमातून. कारण शरीर आणि मन पुन्हा एकदा त्या एकमेकांशी खूप जवळचा संबंध आहे. दोन्ही वेगवेगळे भाग दिसतात, शरीर आणि मन, पण वेगळे नाहीयेत ते. शरीराचा मनावर, मनाचा शरीरावर सतत परिणाम होत असतो किंवा ते दोन्हीचं एकमेकांवर अवलंबून आहे. आता पण आपण बघा ना, आपल्या मनातले विचार अनेक चालू आहेत. तुम्ही माझे ऐकता आहात, पण नुसतं ऐकतायत का 100% देऊन? नाही. अन्य पण बाकीच्या गोष्टी चालू आहेत आपल्या ह्याच्यामध्ये. मग ते आपल्याला चालू असतंच. तो एक भागच आहे आपला म्हणूयात किंवा मन चंचल आहे, त्यामुळे विचारांना आपण थांबवू शकत नाही. हां, तर मग ह्या मनाचा जसे विचार आहेत, तसं तुमची आता शरीराची स्थिती असणार आहे. तशी तुमची शरीराची अवस्था असणार आहे. जर खूप स्थिर असाल, तुमचे विचार अतिशय संथ, सात्विक आणि चांगले असतील. जर खूप काही चालू असेल मनामध्ये, द्वंद्व चालू असेल किंवा काही घडामोडी चालू असतील किंवा काही राग असेल किंवा काही गोष्टी घडलेल्या असतील, त्याचा परिणाम लगेच शरीरावर दिसेल. शरीर स्थिर राहणार नाही. सतत चुळबुळ चालू राहील. तर ह्या मनाचा शरीरावर खूप जास्त प्रमाणात परिणाम होत असतो, जेवढा शरीराचा आपल्या मनावर होतो. जसं की एखादी व्याधी झाली, एखादी वेदना असेल, तर लगेच आपलं मन अस्वस्थ असतं, मनावर परिणाम होतो. तसंच मनाचा त्याहीपेक्षा जास्त होतो. म्हणून मॅक्झिमम जेवढे काही आजार आहेत, त्याला सगळे 90% ते 95% आजार हे सगळे मानसिक सायकोसोमॅटिक डिसीज म्हणतात त्याला. ते मॅक्झिमम तेच आहेत. शारीरिक खूप कमी आहेत. मन स्वस्थ तर शरीर स्वस्थ. मन स्वस्थ नाही तर शरीर स्वस्थ नाही. मग ह्या मनाची काळजी करणं खूप जास्त गरजेचं आहे. या मनासाठी खूप गोष्टी करणं आपल्याला खूप जास्त महत्वाचं आहे. मग ह्या शुद्धिक्रियाच्या माध्यमातून आपलं अंतर्गत शरीर शुद्ध होईल. अंतर्गत शरीर शुद्ध झालं की माझं शरीर शांत होईल, स्थिर होईल, की ज्याचा परिणाम माझं मन होईल. माझं मन शांत होईल, विचारांना एक दिशा येईल आणि जे अखंड विचार येतात
जी साखळी तयार होते ती थांबेल. त्या विचारांवर कमी 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 त्याचा आघात कमी होईल. लक्षात घ्या, जसं आसनांचा परिणाम सांगणारं सूत्र आहे, ततो द्वंद्वा नभिघातः. म्हणजे द्वंद्वांचा आघात होतो, नाहीसे होतात. पण ते नाहीसे होण्यासाठी आपल्याला ती स्थिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. पण आपण असं म्हणू शकतो, ते पूर्ण नाहीसे होणार नाही. पण त्याचा आघात, जो काही इम्पॅक्ट आहे तो मात्र निश्चितपणे कमी होऊ शकेल. त्यामुळे ह्या शुद्धिक्रियांचा आपल्या ह्याच्यामध्ये समावेश करणं खूप जास्त गरजेचं आहे. मग आता मी जे जे काही म्हणून बोलतीये, आसन म्हणा, शुद्धिक्रिया म्हणा किंवा पुढे जाऊन प्राणायामाबद्दल मी सांगेन. हे सगळं गुरुच्या मार्गदर्शनाखाली किंवा तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिकून मग करणं खूप महत्वाचं आहे. कारण आजकाल इतके माध्यम आहेत, YouTube आणि अन्य सगळे, की त्याच्यावर सगळं आहे. त्यामुळे काही जणांना असं वाटतं, क्लाससाठी एवढे पैसे देऊन आम्ही का शिकूया? आम्ही YouTube लावतो, त्यांच्या सूचना चालू असतात, आम्ही पाहतो आणि आम्ही करतो. जसं की अनेक कोर्सेस आहेत, तिकडे फीज फार कमी आहेत. ₹200, ₹100, ₹300, वर्षाचे ₹400 आणि लोकं तिथे जातात. ते चुकीचं आहे मी म्हणणार नाही. पण आपण काय करतोय हे समोरच्याला दिसतंय का? माझी प्रकृती काय आहे? माझी सहनशीलता काय आहे? हे शिक्षकांना दिसतंय का? त्यांना काही दिसत नसतं. ते कॉमन फक्त सूचना तुम्हाला देत असतात आणि आपण आपलं समजून करायचं, की मला हे येतंय का नाही येतंय किंवा मी इथे थांबले. त्यांना कुठे दिसतंय? तुमचा श्वास कुठे चालू आहे? तो कसा चालू आहे? तो योग्य आहे का तो अयोग्य आहे? हे त्यांना कुठे दिसतंय? आणि श्वासाचा आणि आपला योगाचा खूप जवळचा संबंध आहे. कारण जर योग्य श्वसन त्याच्यावर जोड दिली किंवा ती आपण केली, तर जे म्हणून ग्रंथामध्ये त्याचे परिणाम सांगितलेले आहेत, ते सगळे अनुभवायला येतात. आणि जर आपण त्या पद्धतीचं श्वसन नसेल, तर त्या स्थिती सुद्धा बदलतात आणि मग ते परिणाम दिसून येत नाही. मग लोकांचा काय गैरसमज होतो, की अनेक वर्ष योगाभ्यास करून सुद्धा आम्हाला परिणाम दिसत नाही. पण त्याचं कारण काय आहे? आपण काय करतोय? हे योग्य का अयोग्य? माझ्या प्रकृतीप्रमाणे मी किती करणं गरजेचं आहे, हे सगळं तितकंच आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ह्याचा अर्थ मी पुन्हा एकदा म्हणेन, की करताय ते चुकीचं नाहीये किंवा जे दाखवतायत ते चुकीचं असेल असं नाही. पण आपण त्यांना दिसतोय का आणि ते आपल्याला सूचना देऊन आपल्याला करेक्ट करतायत का, हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे हे सगळं तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला शिकून, मग व्यवस्थित आपल्याला आल्यानंतर मग रोजच्या रोज आपण त्या घरामध्ये करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे योग्य त्या गुरूंकडून किंवा ह्यांच्याकडून शिकून घेणं गरजेचं आहे. मग ह्या सगळ्या शुद्धिक्रिया शिकून घेऊन जे आपल्याला उपयुक्त आहे त्याप्रमाणे शुद्धिक्रिया करावी. पृथ्वी, आप, आता पुढे आहे तेज. तेज म्हणजे आपल्याला माहिती आहे, तेज म्हणजे अग्नी. अग्नीचं प्रतीक आहे. निसर्गामध्ये अग्नी आहेच आहे. सूर्याच्या माध्यमातून आपल्याला अग्नी आहेच आहे. मग नुसता अग्नी बाहेर आहे, तसा शरीराच्या आतमध्ये आहे. तुम्ही म्हणाल कुठे दिसतंय? अग्नी आहे म्हणून तर सगळं चालू आहे. आपला जठराग्नी जो प्रदीप्त होत असतो आणि जो प्रदीप्त व्हायला हवा, योग्य प्रमाणात व्हायला पाहिजे आणि जर तो योग्य प्रमाणात तो प्रदीप्त होत असेल, तो अग्नी स्त्रवत असेल, तर आपण जे काही म्हणून खाऊ ते चांगलं पचवू शकतो. आणि ते चांगलं पचलं तर त्याच्यातून चांगलं आरोग्य आपलं निर्माण होतं आणि स्वस्थतेकडे आपण जातो. मग त्यासाठी काही शुद्धिक्रिया असू शकतात, काही त्याच्यामध्ये आसनं आहेत, काही प्राणायाम आहेत, की जे हे अग्नी संतुलन ठेवू शकतं. पुन्हा एकदा महत्वाचं संतुलन. मी ह्याला खूप जास्त महत्व देते संतुलनाला. बॅलन्स्ड असणं फार महत्वाचं आहे. कोणत्याही गोष्टीचा, चांगली गोष्ट जरी असेल, त्याचा अतिरेक झाला ना, ती चांगल्या गोष्टीतून आपल्याला पुन्हा म्हणूयात ना दुःख निर्माण होऊ शकतं. सगळ्याचा समतोल, जसं चांगलं आणि वाईट आहे, ह्याच्यामध्ये समतोल असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपलं शरीर सुद्धा समतोल असणं गरजेचं आहे. शरीराचा समतोल महत्वाचा आहे, मनाचा समतोल महत्वाचा आहे, विचारांचा समतोल महत्वाचा आहे, कृतीचा समतोल महत्वाचा आहे. एखादं आसन खूप छान आहे म्हणून त्याच्याच मागे लागून तेच नुसतं करत राहणं तेही चुकीचं आहे. किती करावं, कुठे थांबावं हे खूप जास्त महत्वाचं आहे आणि हे फक्त गुरु सांगू शकतात, तज्ञ मंडळी आम्हाला सांगू शकतात, की हे आपल्याला किती वेळ करणं गरजेचं आहे. मग ह्या तेजासाठी अतिशय सुंदर अशा प्रक्रिया या योगशास्त्रामध्ये आहे. जसं शुद्धिक्रियामध्ये त्राटक. ही त्राटक जेव्हा आपण करतो, ही मनाची शुद्धी आहे, ही डोळ्यांची शुद्धी आहे आणि सगळ्यात महत्वाचं एकाग्रता आहे त्याच्यामध्ये. मग रोजच्या जीवनामध्ये आपण त्राटक तुम्ही म्हणाल, की आम्ही कुठे करणार? आम्हाला इतका वेळ नाहीये. त्राटक म्हणजे त्राटकातून काय त्याचा परिणाम सांगितलाय? एकाग्रता. आपण जे म्हणून क्रिया करतो किंवा कर्म करतो घरामध्ये किंवा काम करतो, ते जर एकाग्रतेने आपण केलं, तर ते सुद्धा योगच आहे. ह्याला आपण 100% योग म्हणणार.
उदाहरणार्थ आहार बनवताना, मी स्वयंपाक करताना 100% तन्मयतेने जर मी ते बनवलं, तर ते माझा योगच आहे. की त्यावेळेस अन्य विचार नको. मी जे काही घालतीये, मी जे काही करतीये, त्याचा स्वभाव काय, त्याचा गुण काय, ह्याचे काय चांगले फायदे, हे जर मी एकाग्रतेने केलं, तर तो सुद्धा योगच आहे. मी एखादं काम करते, मी एखादं वाचन करते, पूर्ण 100% मी एकाग्रतेने जर करत असेल, तर वाचनाचं जे माझं पुस्तक आहे, ते माझं प्रत्यय आहे. ते माझे आलंबन आहे. प्रत्यय आलंबन म्हणजे ज्याच्यावर आपण एकाग्र करतो, त्याला प्रत्यय आलंबन म्हणायचं. एखाद्या गोष्टीवर आपण दृष्टी ठेवतो, त्याला म्हणायचं प्रत्यय आलंबन. मग ती ओंकाराची तस्वीर असू शकेल, त्राटक करताना ज्योती त्राटक असू शकेल, बिंदू असू शकेल, सूर्य असू शकेल, चंद्र असू शकेल. रोज चंद्र उगवतो, रोज सूर्य आहे. आपण एखादा मिनिट देऊ शकतो. या चंद्राकडे किंवा सूर्याकडे एकाग्रतेने पाहू शकतो. ते पण योगच आहे. म्हणजे थोडक्यात फक्त आसन आणि प्राणायाम करणं म्हणजे योग नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या ज्या म्हणून चालू आहेत, दिवसभरामध्ये घडतायत, त्या सगळ्या या पद्धतीने विचार केलं तर आपण 100% योग करतो आहोत असं आपण म्हणायला हरकत नाही. मग पृथ्वी, आप, तेज आणि ह्या तेजामध्ये अनेक शुद्धिक्रिया आणखीन आहेत. जसं कपालभाती. तुम्ही सगळेजण कपालभाती करत असाल. कपालभाती खूप महत्वाची प्रक्रिया आहे. आता कपालभाती प्राणायाम नाहीये, आपल्याला निश्चितपणे माहिती आहे. शुद्धिक्रियाचा एक भाग आहे. काय शुद्ध करतं? अंतर्गत सगळे आपले ऑर्गन्स, इंद्रिय, पोटाशी जेव्हा पोटाला एक प्रकारचा हबका, हिसका बसतो, झटका देतो आपण आणि पोट आत जातं, त्यावेळेस धन आणि ऋणदाब निर्माण होतं कंटिन्युअस. त्यामुळे त्या आतड्यांमध्ये किंवा तिथल्या सगळ्या इंद्रियांमध्ये जे रक्त, ब्लड जे आहे ते पटकन शोषलं जातं. मग शोषून घेणं, सोडणं. त्यामुळे हे एक प्रकारचं पंपिंग होतं. आतल्या सगळ्या इंटरनल ऑर्गन्सला आपल्याला एक मसाज होतो. त्यामुळे त्यांची शुद्धी होते. त्यांची कार्यक्षमता वाढते. कारण रक्ताचा पुरवठा जास्त प्रमाणामध्ये तिथे होतो. प्राणवायूचा पुरवठा जास्त प्रमाणामध्ये होतो. मग जेव्हा जेव्हा आपण कपालभाती करू किंवा जेव्हा जेव्हा आपण आसन करू किंवा कोणताही प्राणायाम करू, मनाने 100% तिथे राहणं हे जास्त महत्वाचं आहे. नाहीतर होत काय असतं, इकडे कृती चालू आहे आणि आता हा क्लास संपल्यावर मी काय करणार आहे, मी कुठे जाणार आहे, मला काय बनवायचंय, माझं नेक्स्ट काय रुटीन आहे, हे सगळे विचार असतात. नाही, 1 तास हा माझा आहे म्हणजे फक्त माझा, स्वार्थी व्हायचं. 1 तास सगळं सोडून द्यायचं, सगळ्यांना विसरायचं. फक्त माझं सुंदर असं शरीर जे देवाकडून मला मिळालेलं आहे, त्या शरीराचा विचार, त्या श्वासाचा विचार आणि त्याची जाणीव. किती जाणीव आहे आपल्याला? आता मी तुम्हाला प्रश्न विचारेन, सांगा मला, तुम्ही श्वास कुठून घेताय, कुठे सोडताय? तुमचा श्वास पूर्ण आहे का अपूर्ण आहे? तुम्ही किती श्वास घेताय? आपल्याला एकालाही उत्तर देता येणार नाही. कारण आता लक्षच नाही, चालू आहे तो. मलाही माहिती की माझाही चालू आहे. पण माहित नाहीये की मी पूर्ण घेते का अपूर्ण घेते, हेही मला माहित नाहीये. वरवर घेतेय का खोलवर घेते, हेही मला माहित नाहीये. काहीच माहित नाहीये, कारण जाणीव नाहीये. आपण आपल्याला ज्या वेळेस ही जाणीव वाढत जाईल, त्यावेळेस त्याचा आनंद मिळेल, त्यावेळेस ते परिणाम अनुभवता येईल. म्हणून आसन करताना प्रत्येक कृतीमध्ये लक्ष द्या. कपालभाती करताना लक्ष द्या. पोट कसं आत जातंय, आत गेल्यानंतर काय होतंय, त्यावेळेस माझी मनाची अवस्था काय आहे, माझे विचार कसे आहेत, विचार जलद गतीने आहेत, कमी आहे का स्टॉप आहे, जे काही आहे लक्ष द्या. फक्त माझं शरीर आणि माझा श्वास. 1 तास हाच तुमचा टार्गेट असणार आहे. आणि मग 1 तासानंतर बाकीचे 23 तास काही करा ना, चालेल. पण तो 1 तासाचा अवेअरनेस घ्या. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण पाहू ना, आपल्याला आपल्या शरीराची आणि सगळ्या गोष्टींची आपल्याला जाणीव व्हायला लागेल. समजेल की काय चाललंय आतमध्ये, तोपर्यंत कळणार नाही. हेही कळणार नाही की मी अपूर्ण आणि पूर्ण श्वास घेते का नाही घेत, काहीच कळणार नाही. तर ते बघा, त्याची गती कशी आहे आणि त्या गतीबरोबर हेही बघा. आता पण तुम्हाला माहित नाही मला, तुम्ही असं कधी पाहिलात की नाही, जशी गती असते ना तसे विचार असतात. कधी-कधी विचार खूप वेगाने असतात, कधी-कधी मंद असतात, कधी-कधी थांबलेले असतात. ते कधी थांबलेत हेही बघा. कधी थांबले असतील? जर तुम्ही नीट आतापर्यंत निरीक्षण केला असाल, कपालभाती केल्यानंतर जो एक पॉज निर्माण होतो, तिथे काहीच नसतं. तिथे श्वास घेतलाही जात नाही, सोडलाही जात नाही. निसर्गतःच तो थांबतो. त्याला आपण म्हणतो केवल कुंभ. आणि त्यावेळेस आवर्जून पहा की तुमच्या ह्याच्यामध्ये विचार आहे का? काहीच नसतं. पूर्ण शून्य अवस्था असते. मग ती काही सेकंदासाठी असेल, काही मिनिटासाठी असेल, प्रत्येकाच्या साधनेवर ते अवलंबून आहे. आणि तो खूप महत्वाचा पिरियड असतो. तेव्हा मात्र तुम्ही तो आनंद घ्या. सेकंदासाठी का होईनात का, पण त्या केवल कुंभकामध्ये आपली मनाची अवस्था काय आहे? अतिशय सुंदर अशी मनाची अवस्था असते. आणि एकदा आपल्याला त्याची आवड निर्माण झाली, की मग आपण ते अभ्यास त्या पद्धतीने करतो. म्हणून अभ्यासमध्ये
किती आसन, किती प्राणायाम करतो याला महत्व नाही. तुम्ही 2च आसन करा, 2च प्राणायाम करा, पण 100% अशा पद्धतीने मनाचा सहभाग ठेवून जर आपण केलं, तर मग आपल्याला सगळे फायदे त्याचे अनुभवता येतात. तर हे आहे तेज. मग त्याच्यामध्ये त्राटक असेल, कपालभाती असेल, अन्य प्रक्रिया ज्या योगाभ्यासामध्ये येतात ते असेल. मग जसं आपण जीवनशैलीमध्ये मी आता तुम्हाला म्हटलं, एखादा मिनिट सकाळी, मी तर म्हणेन सकाळी सूर्याची उपासना पण होईल. सूर्याकडे बघा, एकटक बघा, सूर्याचे सगळे ऊर्जा घ्या. त्यामुळे शरीर बनेल, मन बनेल, शक्ती होईल आणि आपला अभ्यास पण होईल. हे जीवनशैलीचं सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून ते अर्घ्य देणं हे काय आहे त्याच्यामध्ये ती उपासना आहे. ती उपासना आपल्याकडून होईल. त्यामुळे त्या वेळेच्या आधी आपलं स्नान वगैरे आटपून आपले सगळे योगाभ्यास करून आपण त्याला अर्घ्य देणं गरजेचं आहे. हा जीवनशैलीचा एक महत्वाचा भाग आहे आणि जे लोक हे सगळं फॉलो करतात ती शक्ती आपल्याला मिळणारच. ती असं होणारच नाही की ती मिळणार नाही. आणि मग बाकीचं सगळं तुम्हाला माहिती आहे डी विटॅमिन आणि अन्य तन्य ते सगळं मिळणारच आहे. पण ती शक्ती आपल्याला मिळेल आणि ती उपासना आपल्याकडून घडेल. आणि सूर्यनमस्कार त्याच वेळेस जर आपण घातलं तर ही सूर्याची उपासना म्हणजे सुद्धा तेज तत्व आहे आणि ही उपासना आपल्याकडून होईल. तर अशा पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. तेज, आता वायू, वायू महत्वाचा आहे. वायूवर सगळं चाललंय. वायू आहे म्हणून आपण आहोत. वायू थांबला तर काय होईल? मग आता आपलं जे काही प्रत्येकाचं वय आहे त्याप्रमाणे आतापर्यंत आपण वायू चालू आत येतोय आणि जातोय. पण ह्याच्या पलीकडे काय? मग कसं हा निसर्गामध्ये आहे, येतोय जातोय, आपल्या आतमध्ये पण येतोय जातोय. पण त्याच्यावर नियंत्रण, योग्य पद्धतीने घेणं, योग्य पद्धतीने सोडणं, ज्याला आपण म्हणतो प्राणायाम. हे सगळं प्राणायामामध्ये येतं. मग प्राणायाम सुद्धा अचूक सगळं शिकून गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ते सगळं व्यवस्थित हे करून प्राणायामाचा अभ्यास नित्य नेमाने करणं. पुन्हा एकदा प्रश्न, आज मला वेळ नाहीये, आज माझे अनेक काम आहेत, त्यामुळे मला वेळ देता येणार नाही. ठीक आहे, वेळ नका देऊ, पण तुम्ही जेव्हा कधी तुमचा श्वास तरी चालू आहे, असं होतं का की आज मला वेळ नाही म्हणून मी श्वास घेणार नाही? असं नाही होत. मग जेव्हा जेव्हा मग आपण बसलेलो असो, काम करत असू, ते श्वासाकडे लक्ष देणं, फक्त दीर्घ घेणं आणि दीर्घ सोडणं हे निश्चित आपण करू शकतो. आणि ह्याचं दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं, जे मी आता काही बोलतीये ह्या सगळ्याचा लाभ कुणाला आहे? समोरच्याला नाही, दुसऱ्याला नाही, आधी स्वतःला आहे. मग स्वतःसाठी आपण तेवढं करू शकणार नाही का? एक 5 मिनिटं बसून जर आपण दीर्घ श्वासाचा अभ्यास केला, त्याचे अनेक फायदे आहेत, सांगू तितके कमी आहेत. दीर्घ श्वसन फक्त दिसणारं सगळ्यात सोपं असं वाटणारं हे सोपं आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये किती श्वासाचं आपलं देवाने दिलेली आपल्याला कॅपॅसिटी किती आहे आणि आपण किती ते वापरतोय ह्याचं सुद्धा आपल्याला कळेल. किती बदल आपल्यामध्ये घडतोय, किती विचारांमध्ये आपला फरक पडलाय या एका दीर्घ श्वसनाच्या अभ्यासाने होतो. त्यामुळे दीर्घ श्वसनाचा अभ्यास काही नाही केला तरी दीर्घ श्वसनाचं मात्र जिथे कुठे बसमध्ये, ट्रेनमध्ये, घरी, कामाच्या ठिकाणी बसलेलं असू 4 ते 5 जास्त नाही, 4 ते 5 तरी श्वास घेऊ शकतो आणि सोडू शकतो. जीवनशैली आहे. आता पण आपण श्वास घेतोच आहोत ना, फक्त लक्ष देऊन घ्या, जाणीवपूर्वक घ्या, एवढंच वेळ आहे. एकाग्रतेने घ्या. एक 4 ते 5 श्वास तरी ऍटलीस्ट एवढं करायला काहीच हरकत नाहीये. तर हे वायूचं नियमन आणि अशा पद्धतीने जेव्हा वायूचं नियमन होईल, प्राणायामाचा अभ्यास होईल, त्याच्यामधून काय घडेल? जसं आसनांमधून शरीर घडतं, शरीराची स्थिरता प्राप्त होते. त्याच पद्धतीने वायूचं तत्व नियमन आपण केल्यामुळे, प्राणायामाच्या अभ्यासामुळे आपलं मन घडतं. मन घडतं म्हणजे मनाची सकारात्मकता खूप वाढते, चैतन्य वाढतं, आतली अंतर्गत शक्ती खूप वाढते आणि त्याचा परिणाम शरीरावर दिसून येतो आणि शरीर स्थिर व्हायला मदत होते. म्हणजे बघा, शरीर स्थिर करण्यासाठी आहाराची गरज आहे, वायूची म्हणजे प्राणायामाची गरज आहे, अन्य विचारांची गरज आहे. तसंच वायूच्या नियमनासाठी शरीराची गरज आहे. असं खा किंवा असं खा. तुम्ही गोल फिरून पुन्हा तिथेच येणार. त्यामुळे ह्या सगळ्याचं हे सगळं चक्र आहे. हे सगळं वेगळं वेगळं नसून एकमेकाशी कनेक्टेड आहे. आणि मग ह्या वायूच्या नियमामुळे, ह्याच्या अभ्यासामुळे आपलं मन बनेल, मनाची शक्ती वाढेल आणि जी मनाची शक्ती आपल्याला आपण सर्व काही गोष्टी करू शकतो. आणि मग हळूहळू जसं जसं साधना वाढेल, जसं जसं अभ्यास वाढेल, तर ह्या तत्वाचा किंवा ह्याचा आणखीन अंतर्गत आपले ज्या ज्या काही शक्ती आहेत, ज्या डोळ्यांना दिसत नाही पण ज्या कार्य करतायत, त्यालाच आपण म्हणतो सुप्त शक्ती, चक्रांचा अभ्यास.
हे चक्र सगळे आपले आपल्याला न कळत का होईनात का हे जागृत व्हायला लागतात. जागृत म्हणजे काय, काहीतरी सिद्धी प्राप्त होते असं नाही. जागृत म्हणजे ती बॅलन्स्ड होते. जी असमतोल आहे ती समतोल होते, जी कमी आहे ती जास्त होते, जी जास्त आहे ती कमी होते. आणि ह्या सगळ्या शक्तीवरच आपलं संपूर्ण व्यक्तिमत्व आहे. माहिती का तुम्हाला? आता आपण जे जे काही करतोय, जे जे काही आपल्यामधल्या चांगले चांगले गुण आहेत, हे सगळे ह्या चक्रांवर आहेत. एखादा चांगला बोलू शकतो, एखादा चांगला वक्ता असू शकतो, एखादा चांगला चित्रकार असू शकतो, एखादा चांगला खेळू शकतो. ज्याचे ज्याचे जे जे चक्र चांगले जागृत किंवा चांगल्या पद्धतीने काम करतात, त्या त्याप्रमाणे ती व्यक्ती असते. त्यामुळे ह्या सगळ्या अभ्यासाचा त्याच्यावर परिणाम होत असतो. आणि ह्याच्यासाठी सगळ्यात उत्तम आहे ओंकार ध्यान. मी नंतर बोलेनच त्याच्यावर, कारण खूप महत्वाचं आहे. म्हणून आता आपण सुरुवातीला असंच सुरुवात करायची आहे, चला म्हणूयात ओंकार, नाही. हा अविभाज्य घटक आहे मी म्हणेन. ह्याला काही कुठल्याही गोष्टीची साधनेची आवश्यकता नाहीये. जिथे कुठे आपण असू, आपलं शरीर तर आपण सगळीकडे वाहतोच ना. जरी झोपलो गेलो तरी आपलं शरीर आपल्या बरोबर आहे ना. मग जिथे आपलं शरीर आहे तिथे हा ओंकार असायलाच पाहिजे. ते कसं करू शकतो ते आपण बघूया. तर मग हे अशा पद्धतीने ह्याचा अभ्यास सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. हा प्राणायाम आपल्या ह्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. अभ्यास नाही झाला, भस्त्रिका, प्राणायाम, अनुलोम विलोम एखाद दिवशी नाही जमलं, काहीच हरकत नाही. टीव्ही बघत बसता, 2 मिनिटं शांत डोळे बंद करून श्वासाकडे लक्ष द्या. एक 4 ते 5 श्वास जाणीवपूर्वक घ्या, जाणीवपूर्वक सोडा. बस इतकं केलं तरी सुद्धा खूप आहे. खूप ताण वाटतोय, खूप आज माझं मन डिस्टर्ब आहे, काहीच करायचं नाही. शांत बसायचं, डोळे बंद करायचे. 4 ते 5 मोजून श्वास जाणीवपूर्वक घेणे, जाणीवपूर्वक सोडणे, सकारात्मक विचाराने घेणे, नकारात्मक विचाराने सोडून देणे. बस 5 श्वास करा आणि काय बदल होतो. मॅजिक आहे हे सगळं. हे सगळं ऐकण्यासाठी नाहीये, हे सगळं अनुभूतीचं शास्त्र आहे. त्यामुळे जितका अनुभव घे, इथे बसून मी खूप काही सांगू शकेन. त्याला काहीच नाहीये. आपण काय अनुभव घेतो ह्याच्यावर ते जास्त महत्वाचं आहे. तर मग पृथ्वी, आप, तेज, वायू, आता आकाश. निसर्गामध्ये आकाश आहे. आकाश म्हणजे पोकळी, पूर्ण पोकळी, आकाश तत्व. मग शरीरामध्ये आहे का? आहे निश्चितपणे. पोकळी असल्याशिवाय काय आहे? पोकळी नाही तर काहीच नाही ना. त्यामुळे शरीरामध्ये पण ही पोकळी आहे. मग योगाच्या माध्यमातून आपण ह्या पोकळीकडे कसं बघणार? काय करायला हवं? धारणा आणि ध्यान. हे पोकळीमध्ये येतं. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये 5 मिनिटं, 2 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास जे काही आहे ते ह्या पोकळीसाठी, या धारणा आणि ध्यानासाठी देणं फार गरजेचं आहे. आम्हाला नाही हो, अजिबात वेळ मिळत नाही. बरं ठीक आहे, नाही वेळ मिळत. पण रात्री झोपताना आपण बिछाण्यावर झोपू तेव्हा प्रार्थना करतो. त्यावेळेस आपण एक शांतपणे 2 मिनिटं डोळे बंद करून बसू शकतो. हा अभ्यासच आहे. हा जीवनशैलीचा एक भाग बनायला पाहिजे. ह्याच्याशिवाय मी झोपणार नाही. प्रार्थना मी म्हणणारच आहे. प्रार्थनेचं खूप महत्व आहे. अ, प्रार्थना असायलाच हवी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. शेवटी जाता-जाता मी प्रार्थनेबद्दल 2 मिनिटं बोलणार आहे, कारण तो मला खूप जवळचा, आवडता हे आहे आणि मी प्रत्येक वेळेस, प्रत्येक व्याख्यानामध्ये, प्रत्येक स्टुडंटला जरी तो माझा विषय नसेल तरी पण मी सांगते, कारण त्याचा अनुभव खूप चांगले येतात आणि ते प्रत्येकाने घ्यावं असं मला वाटतं. तर जेव्हा आपण रात्री बिछाण्यावर असू, तेव्हा 2 मिनिटं शांतपणे डोळे बंद करून काहीच करायचं नाही. मी काय म्हणते, काहीच करायचं नाही. आणि त्यावेळेस आपल्याला कळतं, की काहीच न करणं किती अवघड आहे. पण आपण सतत काहीतरी करतोय, क्रिया करतोय, कृती करतोय, काहीतरी हालचाल करतोय. मी हालचाल स्टॉप केले आणि मी काहीच नाही केलं, तरी मी विचार नक्की चालू असेल. म्हणजे काही नाही काही तर विचार तर नक्की करतो. तेही न करणं, हे सगळ्यात अवघड आहे. म्हणून काही न करणं, शून्यत्वाकडे जाणं म्हणजे धारणा आणि ध्यान. सुरुवात इथून करावी. मग काय बघायचं डोळे बंद करून? काही बघू नका. काही करायला सांगितलेलंच नाहीये. फक्त बघा. काय बघायचंय? श्वासाला बघा. पुढचं उत्तर मी आता नाही देणार. फक्त बघायला सुरू करायचं. सगळ्या प्रश्नांची उत्तरं या श्वासाकडे बघता, बघता आपल्याला मिळायला लागतील. फक्त श्वास बघा. मी तुम्हाला म्हटलंय, पुढचा विचार पण करू नका, की तो श्वास माझा कमी आहे, जास्त आहे, कुठून येतोय, काही विचार करू नका. फक्त येणारा श्वास, जाणारा श्वास. येणारा श्वास, जाणारा श्वास. एवढंच करा 8 दिवस. 9व्या दिवशी काय बदल होतो, तो तुमचं तुम्हाला समजेल. तर हे बघणं आपण निश्चितपणे करू शकतो. वेळ लावणार का मी? वेळ लावायचे नाही. मला वाटलं झोप आली, झोपून जा. पण झोप येईपर्यंत डोळे बंद करून बसा. नाहीतर सकाळी उठल्या-उठल्या बिछाण्यातून खाली येण्यापूर्वी डोळे बंद करा. काही क्षण बसा, काही मिनिट बसा. जेवढा तुमच्याकडे वेळ आहे, 3 मिनिटं, 4 मिनिटं, 5 मिनिटं. जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही दिनचर्येला सुरू करू शकता. असं हे आपण करत असताना मधल्या-मधल्या वेळेमध्ये सुद्धा नुसतं निरर्थक बसून राहण्यापेक्षा बघणं, अवलोकन करणं, हे आहे आकाश तत्व, ही आहे पोकळी.
आणि अशा पद्धतीने आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा सर्वांग अभ्यास ह्याला म्हणतात. सगळ्या अंगांचा विचार करणं, सगळ्या परीने अभ्यास करणं आणि मग ही जीवनशैली होते. आता मला सांगा, ह्यात काय वेगळं आता आपण बघितलं? रोज तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोच आहोत. फक्त कसं पाहतो त्याच्याकडे हे जास्त महत्वाचं आहे. पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपण बदलणं गरजेचं आहे आपण त्याच्याकडे. त्या दृष्टीने बघितलं की हे सगळे अनुभव आपल्याला यायला लागतात. म्हणून हा अष्टांग योग आपण जाणतो. 8 अंग आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. ह्याच्यामधलं आपण आत्ता आसन बघितलं, प्राणायाम बघितलं. आता प्रत्याहार हा एक भाग येतो, पण हा प्रत्याहार दोन्हींना जोडणारा एक मधला दरवाजा आहे, दुवा आहे असं म्हणूया. अंतर्गत आणि बाह्य. काय? अंतर्गत शक्ती, बाह्य शक्ती. ह्याला जोडणारा तो एक दरवाजा आहे. आणि ह्या दरवाजा जर मला भेदून आत जायचं असेल तर काही गोष्टी सोडणं गरजेचं आहे. त्यामुळे ते माणसाच्या मनावर अवलंबून असतं की ही गोष्ट मला सोडायची किंवा त्याचा तो आहार, तो विषय जो आहे त्याच्यापासून त्याला वेगळं करणं. उदाहरणार्थ काय? मी आता जे बोलतेय, नाकाचा विषय काय आहे? वास जो आहे तो त्याचा विषय आहे. मग मी त्याला त्याच्या विषयापासून परावृत्त करणं. जर मी अशा पद्धतीने काही धारणा किंवा ध्यान करत असेल आणि एखादा गंध, एखादा सुवास आला, तर ते लगेच नाकाला तिकडे घेऊन जायचं नाही आपल्याला. त्याचा विचार करायचा नाही. त्याला त्याचा विषय द्यायचा नाहीये. विषय आपला काय चालू आहे? श्वास माझा विषय, श्वास माझा प्रत्यय आहे, श्वास माझा आलंबन आहे. त्याच्याकडे मी बघणार. काही ऐकू आलं, लगेच कानाला तिकडे घेऊन जायचं नाही. कुठला आवाज आहे, काय आवाज आहे, चांगला आहे, वाईट आहे, किती लांबून आहे का जवळून आहे, त्याला त्याचा विषय द्यायचा नाही. लगेच कानाला कुठे आणायचंय? आतमध्ये. आत काय आवाज येतोय, आत काय मला जाणवतंय, त्याच्याकडे आणणं. असं त्याला त्याच्या विषयापासून परावृत्त करणं हे आहे प्रत्याहार. आणि मग धारणा, ध्यान आणि समाधी हे तरी कळीतून जसं फुल उमलावं तशा ह्या 3 पायऱ्या आहेत. ह्या वेगळ्या नव्हे, हे एकच आहे. धारणेतून ध्यान, ध्यानातून समाधी न कळत घडतं. आणि मी पुन्हा म्हणेन, ध्यान हे लावावं लागत नाही, ध्यान हे लागतं. जे लावावं लागतं त्याला ध्यान म्हणत नाही. प्रयत्न शून्य अवस्था. जिथे प्रयत्न नाही त्याला ध्यान म्हणूया. जिथे प्रयत्न आहे त्याला आपण सुरुवातीला धारणा म्हणूया. त्यामुळे धारणा आणि ध्यानामधला मोठा फरक आहे. कधीतरी आपल्याला योग आला तर आपण निश्चित या 3च ह्याच्यावर, धारणा, ध्यानावर आणि समाधीवर आपण 1 तास बोलू शकतो. इतका सुंदर हा विषय आहे. आणि आपल्याला कळेल की आपण काय करतोय, ध्यान करतोय का धारणा करतोय का समाधी आहे. हा, तर तो एक अनुभव आपण घेऊ शकू. तर ही आहे आकाश तत्व. तर हे सगळं जीवनाचा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ह्या सगळ्याला कुठे ना कुठेतरी जागा आहेच आहे. आत्ताही आपण करतोय, फक्त बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला बदलायचा आहे. आता जाता जाता मी मगाशी तुम्हाला म्हटलं, ह्याच ध्यानामध्ये ओंकार ध्यानाचा समावेश आपण करू शकतो, जे सुरुवातीला केलं. आता सुद्धा सुरुवातीला आपण काय केलं, मी तुम्हाला सूचना दिलं, तुम्ही सूचना फॉलो केला आणि ओंकार म्हटलं. किती जणांचं लक्ष गेलं? म्हणताना कुठे गेलं? काही कंपन जाणवली का? ती कंपन कुठे होती? वर होती, खाली होती, कमी होती, जास्त होती, ह्याची काही जाणीव झाली का? नाही झाली. कारण आपण पूर्ण 100% तिथे नव्हतो. फक्त म्हणायला सांगितलं, आपण म्हटलं. काही जण म्हटले, पण आपल्यापैकी काहींनी म्हटलं पण असेल, नाही असं नाही. पण 100% तिथे राहणं, त्यावेळेस ती कल्पना अनुभवणं, ते सगळं, त्याचा गोलावा, त्याचा आकार, त्याचा उकार, त्याचा मकार, ती स्पंदन, ते सगळं घेणं हे ध्यानच आहे. एकाग्रतेने म्हणणं हे ध्यानच आहे. मग ध्यानामध्ये सुद्धा हा ओंकार येतो. मग दिवसभरामध्ये ओंकाराची तरी व्याप्ती इतकी आहे, त्याचे परिणाम इतके आहेत, सांगू तितकं कमी आहे. कारण ही उत्पत्तीच या ओंकारातून झाली आहे. त्यामुळे आपल्याला न कळत का होईनात का, हा ओंकार खूप काही देऊन जातो. हा चक्रांवर काम करतो, हा शरीरावर काम करतो, हा मनावर काम करतो, हा सगळ्यावरच काम करतो. हा पूर्ण आहे ओंकार. त्यामुळे तो व्यक्तीलाच पूर्ण बनवतो हा ओंकार. त्यामुळे दिवसभरामध्ये किती सेकंद लागले असतील 3 ओंकार म्हणायला? काही सेकंद. मग निश्चितपणे 5, 7, 9, 11 ओंकार म्हणायला हरकत नाही. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. असं काही अट्टहास नाही की सकाळीच, रात्री म्हणा, दुपारी म्हणा, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ओंकार आपण हा म्हणू शकतो. मग हे सगळं करता करता प्रार्थनेला तितकाच महत्व आहे. योगशास्त्रामध्ये सुद्धा महत्व आहे. प्रार्थना खूप जास्त महत्वाची आहे. कारण प्रार्थना म्हणजे काय? सकारात्मक भाव, सकारात्मक विचार आणि एक अफर्मेशन आपण जे देतो, जे आपण बोलतो ते होत असतं.
ते ह्या ब्रह्मांडात राहत असतं आणि ते फळ देत असतं. म्हणून आपण नेहमी म्हणतो, चांगलं बोललं तर चांगलं, वाईट बोललं तर त्या पद्धतीने होतं. आणि ह्याचा अनुभव आपण कधी ना कधीतरी घेतच असू. त्यामुळे नेहमी सकारात्मक बोलावं, सकारात्मक विचार करावं आणि प्रार्थना म्हणजे हीच आहे. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना प्रार्थना नित्य नेमाने करावे आणि ह्याचे इतके सुंदर अनुभव आहेत. मी म्हटल्याप्रमाणे सांगण्यापेक्षा तुम्ही तो जरूर घ्या. अगदीच सकाळी तुम्ही प्रार्थना नाही करू शकला, रात्री झोपताना मात्र प्रार्थनेशिवाय झोपू नका. सगळ्यात आधी मला सांगा, आपल्यापैकी किती जण ग्रॅटिट्यूड, ज्याला आपण धन्यवाद, कृतज्ञ भाव व्यक्त करता? खूप जास्त महत्वाचं आहे. कृतज्ञ भाव जरूर व्यक्त करा. काय कुणाला कृतज्ञ? सगळ्या गोष्टीसाठी. आज रात्री झोपताना, आज माझी जी लिस्ट आहे, आता अनेक वर्ष हा अभ्यास करते, आज तुम्ही सगळे माझ्या ह्याच्यामध्ये असणार आहात. आज मी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणणार आहे. का? कारण तुम्ही आहात म्हणून मी आज बोलू शकले. आज ही एक संधी मिळाली आणि ही संधी मला ह्याच्यातून मिळाली, विश्वातून, ह्या शक्तीतून मिळाली आहे. त्यामुळे मी कृतज्ञ त्याबद्दल राहणं फार गरजेचं आहे. हे माझं काहीच नाहीये. मी एक निमित्त आहे तुमच्या समोर येऊन हे करण्याचं. हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे निसर्गच करत असतो, ही शक्तीच करत असते. त्यामुळे आजच्या लिस्टमध्ये तुम्ही पण आहात. जे जे सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्या दिवसभरामध्ये येतात, त्या सगळ्यांप्रती कृतज्ञ भाव ठेवावा आपण. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक गोष्ट, आपली वास्तू जिथे आपण राहतोय, काही थँक्यू म्हटलात, वास्तूला विचार करा. शरीराला काही थँक्यू म्हटलात, विचार करा. म्हणा, नसेल म्हणत तर आजपासून म्हणा. हे शरीर सतत काम करतंय, सतत. आपण जन्मापासून आतापर्यंत कधीतरी आपण थँक्यू म्हणतो का? का म्हणू नये? म्हणजे ह्याच्यातला एक जरी भाग काम नाही केला, सगळ्यांना थँक्यू म्हणावं. प्रत्येक अवयव, प्रत्येक इंद्रिय, प्रत्येक स्नायू, हजारो, लाखो, करोडो मधले पेशी, थँक्यू, थँक्यू, थँक्यू म्हणा. बघा तुम्हाला काय वाटेल, इतकं छान वाटेल आणि ते आपल्याला सपोर्ट करेल. कारण तो भाग जे जे म्हणतो ते पेशी पेशीपर्यंत जातं. ते जरी बोलत नसेल तरी त्यांना मन आहे, प्रत्येकाला मन आहे, ते सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचतं. त्यामुळे शरीराला थँक्यू म्हटल्याशिवाय झोपायचं नाही, आपल्या वस्तूला थँक्यू म्हटल्याशिवाय झोपायचं नाही. जे जे लोक आपल्या ह्याच्यामध्ये येतात, सगळ्यांना, अगदी रिक्षावाला, घोडावाला, जो कोणी असेल, दूधवाला, हे सगळे लोक. आता काही जण म्हणतात आम्ही पैसे देतो आणि दूध घेतो. अरे हो, पण तो येतो, तो देतो म्हणून मिळतं ना. ते एक आहे ना, ते निसर्गाचं आहे ना. हे प्रत्येक गोष्ट कोणी असं होत नसतं. त्यामुळे ह्या सगळ्यांप्रती ग्रॅटिट्यूड, कृतज्ञ भाव असणं फार महत्वाचं. आणि तशा पद्धतीने आपण जेव्हा करतो, तेव्हा न मन, अमन किंवा अहम हा लोप पावतो. अहम गळाला की मग सगळी पुढची जी आपली आहे, ते सगळं आपल्याला जे मिळवायचं आहे या जीवनामध्ये आल्यानंतर, त्या दिशेने आपला मार्ग जो आहे तो आपण त्या मार्गाने जायला सुरुवात करतो. त्यामुळे हा अहम जो आहे, हा गळून पडण्यासाठी आपल्याला ग्रॅटिट्यूड खूप महत्वाचं आहे. रोजच्या रोज न चुकता झोपताना किती 1 मिनिट लागतं, आजपासूनच करा. त्याला काही वाक्य आहेत, तुम्ही तुमच्या पद्धतीने जे काही म्हणत असाल ते. ईश्वराचे तर आपण धन्यवाद मानायचेच आहेत. त्याचबरोबर अन्य सगळ्या लोकांना, सगळ्या वस्तू, निर्जीव असेल तरी सुद्धा धन्यवाद. ते आहे म्हणून. आता उदाहरणार्थ हा लॅपटॉप आहे. हा लॅपटॉप आहे म्हणून इतक्या छान पद्धतीने मी तुमच्याशी जोडली जाऊ शकते. त्यामुळे ह्याच्याप्रती सुद्धा आज माझा असणार आहे. मी आज यांना पण थँक्यू म्हणणारच आहे. सगळ्याच गोष्टी असं बघा ना तुम्ही, कोणती गोष्ट कोणतीच नाही. ते सगळं आहे म्हणून आपण गोष्टी करू शकतोय. ही खुर्ची आहे, खुर्ची आहे म्हणून मी छानपैकी बसू शकले. निर्जीव असू दे, सजीव असू दे, विश्वातली प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे. ह्या सगळ्यांप्रती कृतज्ञ भाव रात्री म्हणायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, आजचं अकाउंट आज क्लोज करायचं. अजिबात कॅरी फॉरवर्ड करायचं नाही. उद्याचं मला माहित नाही, मी उद्या माझं बॅलन्स ठेवणार नाही. मी आजच माझं बॅलन्स क्लिअर करणार आणि मग उद्याचं मी नवीन लिहायला चालू करणार. त्यामुळे अकाउंट क्लोज करायला शिकणं. अकाउंट क्लोज, कितीही कंटाळा येऊ दे, कुठेही जगाच्या पाठीवर असू दे, तरी अकाउंट क्लोज केल्याशिवाय मी झोपणार नाही. आजचा अकाउंट आज क्लोज. आजचं श्रेय ज्यांना द्यायचे त्यांना द्या. सगळ्यांना माफ करा. स्वतः पण माफी मागा आणि स्वतः पण माफ करा. क्षमा करणं पण खूप महत्वाचा योग ह्याच्यामधला फार महत्वाचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी लहान लहान आहेत, पण ह्या खूप आपल्या आसनांसाठी, प्राणायामासाठी, अन्य सगळ्या गोष्टींसाठी महत्वाच्या आहे. जर एखाद्या गोष्टीमुळे जाणते अजाणतेपणामध्ये माझ्याकडून आज काही चुका झाल्या, त्यासाठी मी क्षमा मागेन. माझ्यामुळे कोणी दुखावलं गेले, त्यासाठी मी क्षमा मागेन. पण त्याचबरोबर कोणी मला त्रास दिलाय, मी त्यांना क्षमा करेन. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. क्षमा करायचं पण आणि क्षमा दुसऱ्यांकडून घ्यायची पण.
मी तुमच्याकडून दुखावली गेली असेल तरी पण मी तुम्हाला क्षमा केलंय आणि माझ्याकडून काही झालं असेल तर तुम्ही मला क्षमा केलंय. हे एक वाक्य आहे. पण हे वाक्य मॅजिक म्हणतो ना आपण, तसं काम करतं हे वाक्य. त्यामुळे क्षमा मागणे आणि क्षमा करणे हे खूप जास्त महत्वाचं आहे आणि ह्या आपल्या पुढच्या प्रगतीसाठी हे खूप महत्वाचं आहे असं वाटतं. तर योग ही एक जीवनशैली आहे. जीवनशैली म्हणजे उठल्यापासून रात्रीपर्यंत आपण जे जे म्हणून गोष्टी करतो, जे जे कर्म करतो, ते सगळं ह्या पद्धतीने पाहणं, एकाग्रतेने करणं, तन्मयतेने करणं, विचार, चिंतन, मनन आणि सगळ्यात महत्वाचं आनंदाने करणं. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि जिथे आनंद आहे, जिथं सुखकारकता आहे, त्याला आपण योग म्हणूया. जिथे आनंद नाही, जिथे सुखकारक नाही, ते योग नाही. हे इतकं सरळ, साधं, सिंपल आहे. तर तो आपण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. विषय खूप मोठा आहे. खूप काही आपण ह्याच्यावर बोलू शकतो, ऐकू शकतो. पण आपल्याला शेवटी वेळेची एक मर्यादा आहे. म्हणून आत्ताच मी इथे थांबते. माझे हे 2 शब्द थांबवते आणि तुमचे काही प्रश्न असेल तर मी ते घेणारच आहे. त्याच्या आधी की मंजुषा ताईंनी मला ही एक छान संधी दिली. अर्थात त्या माझ्या विद्यार्थिनी आहे म्हणतात, पण प्रत्येकाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यांच्याकडे बघून मला नेहमी वाटतं, कोणत्याही शिक्षणाला, ज्ञानाला वयाची मर्यादा नसते. फक्त आपलं मन आणि आपले विचार शिकू तेवढं कमी आहे. मी सुद्धा अजूनही मी 30 वर्ष झाले योग आणि निसर्गोपचार तज्ञ मी असल्यामुळे निसर्गोपचार आणि योगामध्ये 30 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये आहे. पण अजूनही मी शिकतेय आणि अजूनही मला असं वाटतंय, की अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, की तिथपर्यंत मी पोहोचू शकले नाही किंवा मला पोहोचायचं आहे. आत्ताच मी 1-2 महिन्यापूर्वी मेडिकल योग, योगामध्येच मेडिकल योग मी माझा डिप्लोमा पूर्ण केला. अ, हा त्याच्यामधलाच एक भाग आहे. त्यात हे कंप्लीट केला. तर असे बऱ्याच जणांना वाटतं काय करायचं आता शिकून? असं नसतं. आपल्याला ज्ञान जसं मिळतं ते आपण घ्यायचं सुद्धा आणि द्यायचं सुद्धा. देणं पण तितकंच महत्वाचं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी खूप शांतपणे, छान पद्धतीने ऐकलात आणि ह्याच्यामध्ये सामील झालात. त्यामुळे तुमची सुद्धा सगळ्यांची मी खूप आभारी आहे. धन्यवाद सगळ्यांना आणि तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही निश्चितपणे विचारू शकता. अं, खूप छान ताई आपण छान योगिक जीवन पद्धती पंचमहाभूतातून सांगितली आम्हाला. खूप छान वाटलं. म्हणजे पंचमहाभूत बाहेर पण आहे आणि आतल्या आत कशी आहे आणि त्याच्यामध्ये कसं आपण करू शकतो. त्याच्याबरोबर ओंकार कसा, प्रार्थना, त्याचे महत्व म्हणजे फक्त जीवनशैलीमध्ये काय काय आहे सगळं अगदी पॉइंट आपण कव्हर केले. खूप छान वाटलं. आपल्याला धन्यवाद. आणि आता कोणाला काही विचारायचं आहे का? त्या विचारताय प्रश्न. कोणाला काही म्हणजे काही विचारायचं असेल तर विचारू शकता. आणि मग आपण विश्व कल्याण प्रार्थना म्हणून थांबूया. ताई म्हणतील बरोबर ना? हां. त्यांना उत्सुकता आहे, कोणाला काही विचारायचं आहे का तर विचारा, हरकत नाही. नाही, विषय आपलाच आहे. बऱ्याच वेळेस काही प्रश्न असतात त्यामुळे एखादा गोष्ट नाही समजली किंवा काही तुमची असतील शंका. चालेल. मात्र एकानेच ऑडिओ सुरू करा, ज्याला विचारायचंय त्याने. सगळ्यांनी सुरू नका करू. किंवा नसेल हरिओम ताई. विचारायचं, सगळं समजलेलं असेल थांबूया आपण. हा, हरिओम अलकाताई ताई. बोला. अलकाताई बोलते. ताई मी ध्यान बरेच वर्ष झाले करते सकाळी. पण विचार खूप आहेत. हां. सगळ्यात महत्वाचं म्हणजे विचार येणारच. तो नैसर्गिक आहे. पण कसं आहे, की जेव्हा विचार येणार तो स्वाभाविक आहे. पण विचार आलं, की लगेच पुन्हा आपल्या मनाला सूचना देत पुन्हा तो आपला जो काही आलंबन आहे. तुम्ही कशा पद्धतीने ध्यान करता मला माहीत नाही. ध्यानाचे अनेक पद्धती आहेत. ध्यान हा माझा मुख्य विषय आहे आणि ध्यानावर खूप पद्धतीने ध्यान केले जातात. अ, खूप काही आहे. पण तुम्ही आता कशा पद्धतीने करताय, श्वासावर करताय, नामस्मरण करताय किंवा अन्य पद्धतीने करताय, ते बघा आणि जो तुमचा आलंबन प्रत्यय आहे, त्याच्याशी जोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. फक्त एका विचार जेव्हा येतील, तेव्हा त्याला थांबवायचं नाही. तेव्हा त्याला अडवायचं नाही. विचार आले त्यांना येऊ द्या. ते जर तुम्ही थांबवलं नाही, त्याला अडवलं नाही, तर ते निघून जातील. पण जर तुम्ही थांबवलं आणि त्याच्यातून दुसरा विचार केला, तर मग ती साखळी तयार होते. त्यामुळे कधीही विचारांना अडवायचं नाही. त्यावर विचार करायचा नाही. म्हणजे काय? हा विचार आता का आला? हा चांगला विचार आहे, का हा वाईट विचार आहे, का हा घाणेरडा विचार आहे? काही विचार करायचा नाही. विचारांना येऊ द्या, तर ते जातील. त्यांना अडवायचं नाही. तुम्ही अडवलात त्या क्षणापुरतं तर अडेल, पण पुन्हा नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही ध्यानाला बसाल, ते पुन्हा येतील. त्यामुळे त्यांना अडवू नका, पण सोडू नका. कंटाळा करून सोडू नका. पण पुन्हा एकदा त्याच ठिकाणी येऊन, नाही मला आता श्वासाकडेच लक्ष द्यायचंय. मी श्वास येणारा आणि जाणारा
मी हे पाहत आहे. हे तुम्ही त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यातूनच ती होते. सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टी होणार. पण सोडायचं नाही सातत्य. ध्यान हा खूप एक वेगळा विषय आणि वेगळ्या विषयापेक्षा त्याच्यावर खूप काही बोलू शकतो. कधी आला तर आपण बघूया. मी ह्याच पॅन्डेमिक ह्याच्यामध्ये करोनाच्या काळामध्ये खूप सगळं काही झालं त्याच्यामध्ये संकल्प योग नावाचं हे चालू केलं. ध्यानाचे सेशन दर 8 दिवसाला माझे ध्यानाचे फ्री ऑफ चार्ज मध्ये ध्यानाचे आहे. आज त्याच्यामध्ये 500 मेंबर्स आहेत आणि आता सुद्धा आमचा तो वर्ग चालू आहे. आम्ही दर महिन्याला 2 ते 3 वेळेला भेटतो. एक विषय असतो आपल्या ह्या जोडून सुरुवातीचे एक 15-20 मिनिटं मी बोलते आणि मग मात्र आपलं ध्यान त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये सगळे ध्यान, चक्र ध्यान, ओंकार ध्यान, अन्य ध्यानाचे प्रकार, ओशो ध्यान, हे ध्यान, सगळे झेन ध्यान, बरेच 10 ते 15 प्रकारचे ध्यान आहेत. त्या सगळ्याचे त्याच्यामध्ये ध्यान घेतलं जातं प्रॅक्टिकल. ते अजूनही चालू आहे. तुमच्यापैकी आवड असेल तर मंजुषाताईंकडे मी लिंक पाठवते. मी फक्त जॉईन व्हा आणि जेव्हा जेव्हा असेल त्या सूचना सगळ्या त्या ग्रुपवर मिळतात. तुम्हाला फक्त यायचंय आणि तो ध्यानाचा अनुभव घ्यायचा आहे. तुम्ही घेऊ चालेल. शकता. हम्म. मी कोरोनापासूनच करत आहे ताई मी. कोरोनापासूनच करत हो आहे. ना? त्या हां. पिरियड मध्ये चला अजून खूपच म्हणजे हो, हो. परिस्थिती वाईट होती ना. बरोबर, टेन्शन खूप होतं. बरोबर. तर तेव्हापासून करत आहे. ठराविक वेळ, ठराविक जागा, तीच हां. जागा, हां, त्याच हां, हां. कंडिशन बरोबर. अजून कोणाला काय वेळ विचारायचंय? अजून कोणाला काही विचारायचं आहे? त्यांनी छान प्रश्न विचारला. ताई थांबलेल्या आहेत त्यांना काय सगळ्यात आधी तुम्हाला समजलं सांगितलेलं का विषय जड वाटला खूप? किंवा आपला या विषयाबद्दल बोलू शकता तुम्ही. काय वाटलं? हां, या कोणी बोलू विषयाबद्दल शकतं? बोलू शकतो. कोण बोलतंय? लताताई बोलताय, बोला. लताताई बोलताय, बोला. तुमचा आवाज सुरू करा आधी. आवाज सुरू करा. आवाज सुरू नाही तुमचा. लताताई आवाज सुरू हां, 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 हां. बोला. हां, केलं. हां, बोला. तसं त्यांनी जे सांगितलं ते समजत होतं हां, आणि पुष्कळशा गोष्टी ज्या नाही करत होत्या ते जरूर करू, की म्हणजे मी तर करते झोपताना नेहमी प्रार्थना केल्याशिवाय आणि उठल्यावरती पण करते. हां, हां, हां. आणि ते ते तुम्ही खूप छान सांगितलं, की त्यांनी खूप शांती मिळते आणि झोपही खूप छान लागते. काही त्रास होत नाही. आणि तसंच तुम्ही जे सांगता, की रोजच्या ह्याच्या जीवनामध्ये कसा योग असतो आणि आपल्या लक्षात येत नाही, हं. पण आपण इनडायरेक्टली सगळं तसं करत असतो. आणि ते तसंच करत राहिलं पाहिजे चांगलं राहण्यासाठी. तर खूप छान वाटलं मला तुमचं ऐकून हे. नक्कीच. आणि ध्यानासाठी ते ज्याचं त्यांनी अलकाताईंनी म्हटलं ते होतं. पण कधी-कधी तुमचं लागतं आणि कधी-कधी इतका विचारांचा गोंधळ असतो, की नाही लागत. म्हणजे ध्यान नाही करता मग मी तसंच सोडून देते एकदम त्याच वेळेस. मग मी प्रयत्न नाही तर मग लागलं तर लागतं, चांगलं लागतं. म्हणजे एकदम शांत वाटतं, छान होतं. तर तुम्ही जसं सांगताय, की ते करायला पाहिजे आणि त्यांनी खरंच शांती मिळते ही जरुरी आहे. तर छान वाटलं तुमचं ऐकून खूप. परत ऐकायची इच्छा असेल. अजून थांबू नये असं वाटतंय. हो, हो. चला आणखी कोणाला काय विचारायचंय? काही हरकत नाही. मग तर नाव सांगा तुम्ही कोणाला विचारायचं असलं तर. हां, बोला. खेडलेकर ताई बोलायचंय? आले छान वाटलं. तुमचा आवाज सुरू करा ना, आवाज सुरू करा. हां, हां. सॉरी. हां. मन आणि शरीर हे एकरूप व्हायला पाहिजे, तर त्याच्यासाठी खास प्रयत्न काय करावे? नाही. योगामध्ये ये हां, हां, योगामध्ये आता तुम्ही अगदी सरळ साधं सोपं सांगते. कुठलंही आसन करा. हां, कुठलंही अमुक एक आसन नाही. प्रत्येक वेळेस आसन करायला लागलं, की पहिला मिटलेल्या डोळ्यांनी आपल्या आसनाकडे पाहायचं. आसनाकडे बघायचं हां, म्हणजे कुठल्या-कुठल्या शरीराच्या भागावर कशा पद्धतीचा ताण आहे, काय आहे, ताण आहे का नाहीये, का शिथिल आहे, ते आपण बघायचं. आणि ताण असेल तर लगेच मनाने सूचना देऊन ते ताण काढून टाकायचं. पहिली गोष्ट. म्हणजे थोडक्यात काय आपल्या मनाला आपल्या शरीरामध्ये गुंतवायचं. जे मन हां, फक्त बाहेर जातं ना, त्या मनाला बाहेर जाऊ द्यायचंच नाही. त्याला आपल्या शरीरामध्ये गुंतवायचं. आणि समजा असं तुम्ही हां, केलात आणि शरीरामधून तुम्ही गुंतून झालं, की मग त्याच मनाला आपल्या श्वासाकडे आणायचं आणि श्वास कसा चालू आहे ह्याचं निरीक्षण करायचं फक्त. प्रयत्न काही करायचं नाही. निरीक्षण करायचं. निरीक्षण करणं खूप हं, जास्त महत्वाचं आहे. निरीक्षण करता आपली एकाग्रता पण वाढते आणि जाणीव आपल्याला व्हायला लागते. त्यामुळे निरीक्षण हं, करणं गरजेचं आहे. आपलं शरीर हे आपलं आलंबन ठेवायचं. आपलं श्वास हे आपलं आलंबन ठेवायचं. ह्याच्या बाहेर जायचं नाही. म्हणजे 1 तास तुमच्या शरीराकडेच तुम्हाला लक्ष द्यायचं. जेव्हा हां. तुम्ही असं करायला लागाल, तेव्हा प्रत्येक गोष्टीची जाणीव व्हायला लागते.
छान सांगितलं, सुंदर कळलं. पुन्हा पुन्हा ऐकायची इच्छा होतीये. तर तुम्ही ती लिंक पाठवा मंजुषा ताईंकडे. आम्ही नक्की हा हा कधी महिन्यातला एखाद्या वेळेला तरी नक्की अटेंड करायचा प्रयत्न करू. नक्की नक्की. हं? हो चालेल. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. तुमचा आवाज बंद करा. अजून कोणाला बोलायचंय? थांबूया. दीदी, आणि हा ताई मला आपल्या वर्गात विचारायचं की शिक्षक विचार पण आहे बरं का. आपल्या वर्गात शिक्षक पण आहेत आता. हा, मी भूमी पाटील आहे टिटवाळ्याला असते. मला विचारायचं की विचार येत राहत असतात जे सध्याचे किंवा आणि ते आपण म्हणतो तुम्ही म्हणाल की अकाउंट क्लोज करा आणि उद्या दुसरं चालू ठेवू सुरुवात नवीन पासून तसं होत नाही. आता जे आपल्या आजच्या सध्याची परिस्थिती प्रत्येकाला क्षमा करून ठेवा आणि आता आपण असा विचार करत राहिलो मग हा विचार बरोबर आहे की नाही असा माझाच विचार येतोय की बरोबर आहे का पुढे पुढे काय होणार असं नाही. तसं हा, सांगा. खरं सांगायचं तर हा विषय खूप मोठा आहे. ह्याच्यावर खूप काही मी सांगू शकते. आता एवढ्या सगळ्या गोष्टी मी नाही सांगू शकत. पण एकच सांगेन, ज्यावेळेस आपण एखाद्याला क्षमा करतो किंवा आपण स्वतः क्षमा मागतो, सगळ्यात आधी ह्याचा फायदा समोरच्या आता माझं कुणाबरोबर तरी पटत नाही किंवा कुणाबद्दल तरी माझ्या मनात राग आहे आणि मी तुम्हाला सांगते की क्षमा करा. खूप अवघड गोष्ट आहे. खूप जास्त अवघड गोष्ट आहे ही सोपी गोष्ट नाहीये. पण ह्याच्यातून काय होणार आहे, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला क्षमा करतो किंवा त्याच्यातून आपण होतो, त्या व्यक्तीचं जाऊ दे, सगळ्यात पहिला फायदा आपल्या स्वतःला होतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण अनावश्यक ताण आणि अनावश्यक विचार त्या व्यक्तीच्या संदर्भात आपण आपल्या याच्यामध्ये ठेवलेला असतो की ज्याचा आपल्या मनावरून आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होत असतो. जेव्हा आपण त्या व्यक्तीला क्षमा करतो त्याचं तरी चांगलं होणारच आहे, पण त्याच्या आधी आपलं चांगलं होणार आहे. आपण त्यातून मुक्त होणार आहे, मुक्त त्या विचारातून होणार आहे, ती साखळी तुटणार आहे आणि पुढच्या मार्गासाठी आपल्याला ते उपयुक्त होणार आहे. म्हणून अकाउंट त्या दिवशी क्लोज करणं आणि एक हलकेपणा जो म्हणतो, मनाचा हलकेपणा, विचारांचा हलकेपणा, तो त्याच्यामध्ये आपल्याला जाणवायला लागतो. मी म्हटल्याप्रमाणे हे करायला खूप कठीण आहे, पण कालांतरानंतर म्हणजे जेव्हा आपण हा अभ्यास चालू करतो, आपल्याला समजतं किती सोपं आहे. ह्याला उगाच आपण इतकं कठीण करून ठेवलं होतं. म्हणून अकाउंट क्लोज करणं फार जास्त गरजेचं आहे. आणि त्याच्यातून जे अनेक पुढचे जे सगळ्या म्हणलं ना मी शृंखला आहे ती एक साखळी आहे ती आपोआप बनत जाते जी ध्यानासाठी फार उपयुक्त आहे आणि जे ध्यान आपल्यासाठी फार उपयुक्त आहे. कारण आता आपण सगळं काही करतोय, आपल्याजवळ सगळं काही आहे, फक्त एकच विचार करायचा आहे की एवढं सगळं करून सुद्धा आज माझ्याकडे सगळं असून सुद्धा आंतरिक सुख, समाधान, शांती मला आहे का? आणि उत्तर आपण आपल्यालाच द्यायचंय, दुसऱ्या कोणाला द्यायची गरज नाही. मी आतून शांत आहे का? मी सुखी आहे का? मी आनंदी आहे का? कुठेतरी आपल्याला वाटतं की आज माझ्याकडे सगळं आहे, पण ह्याच्यामधले काही गोष्टी आपल्याकडे नसतात. आंतरिक, आत्मिक, मी बाहेर सांगताना सगळ्यांना सांगेन की मी खूप आनंदी आहे, मी खूप सुखी आहे, पण आत मला माहितीये की मी काय आहे. म्हणून आपलं मन आपल्याला कधी हे करत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी क्षमा केल्यानंतर त्याची शक्ती वाढत जाते आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जमायला लागतात आणि सगळ्या गोष्टींकडे म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. हा खूप महत्वाचा भाग आहे आणि मग तसं झाल्यानंतर हे सगळे आसन आणि प्राणायाम जे जे सांगितले ते त्या पद्धतीने घडायला लागतात. हे एकमेकाशी सगळ्यांशी कनेक्टेडच आहे. ओके, धन्यवाद ताई. धन्यवाद. चला आणखी कोणाचा प्रार्थना प्रश्न घेऊया? आहे का थांबूया? अं, स्वास्थ्य धन्यवाद ताई. प्रार्थना कोणती घ्यायची मंजुषा ताई? स्वास्थ्याची काय काय प्रार्थना कोणती? सर्वे भवंतु घ्यायची? नाही ही घ्या ना. विश्वकल्याण प्रार्थना. ओम विश्वकल्याण प्रार्थना घ्या. असो तो मा ते सद्गमय. घेऊया. ओके, चालेल. चला प्रार्थना घेऊया. हा, सगळ्यांनी आता व्हिडिओ चालू ठेवला तरी चालेल. अनिशा स्क्रीनशॉट घेशील ना? स्क्रीनशॉट घेऊया एक. प्रार्थना. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु
सर्वेषां पूर्णं भवतु। लोका समस्ता सुखिनो भवन्तु। लोका समस्ता सुखिनो भवन्तु। नाहं कर्ता हरिः कर्ता। हरिः कर्ता हि केवलम्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ॐ श्री गुरुभ्यो नमः। हरिः ॐ। हरि ओम तत्सत। खूपच छान धन्यवाद 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 सगळ्यांना खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद. आपल्यालाही धन्यवाद. नाहं करता हरिही करता, त्या हरीने आपली आज भेट घातली आणि खूप छान वाटलं सगळे. आणि विविध गटामध्ये मी पाठवलं होतं, धन्यवाद. चला ते आलेत. हो, चला थांबूया. धन्यवाद धन्यवाद. हा हा, हरिओम. हरि ओम. चला थांबूया. हरिओम. हरिओम. हरिओम हरिओम.